आजच्या या फेसबुक लाईव्हला बहुजन संघटक या चॅनलनं आपणा सर्वांना मला भेटण्याची संधी दिली। खास करून पुणे, पिंपरी चिंचवड या भागातले जे माझे सगळे मला मतदान करणारे बांधव आहेत आणि मला ओळखणारे लोक आहेत त्यांना भेटण्याची संधी एक 2-3 महिन्यानंतर पुन्हा एकदा भेटलेली आहे। आणि आता कोरोनामुळे आपल्याला फिरता येत नाही, परंतु भेटण्याची फार इच्छा आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मला माहिती आहे सगळेजण खूप अडचणीत आहेत, आपले कामधंदे बंद आहेत, रोजगार बंद आहेत आणि लॉकडाऊन पण आहे। आणि अशा काळामध्ये भेटणं जास्त गरजेचं असतं, पण आपल्याला बंदी आहे त्यामुळे भेटता येत नाही। पण आता या फेसबुक लाईव्हवरून आपल्याला भेटण्याची संधी भेटलेली आहे। या फेसबुक लाईव्हवर सुंदर पाडमुख आमचे मुंबईतले कार्यकर्ते आहेत, म्हणजे मुंबई आणि पिंपरी चिंचवड पुणे असा फार मोठा प्रवासाचा टप्पा आपल्या एका या फेसबुक लाईव्हनी किंवा सोशल मीडियाने आपल्याला उपलब्ध करून दिला आहे, जवळ आणलेलं आपल्याला। त्या सगळ्यांना धन्यवाद। या विज्ञान युगाला पण मी धन्यवाद देईन की त्यांच्यामुळे ते आपल्याला शक्य झालेलं आहे। आणि आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये फेसबुक लाईव्ह करत असताना मी मुद्दामून आठवण करून देईन की परवाचं कालचं जे वादळ आहे त्या वादळामध्ये मुंबई जी सागर किनारपट्टी आहे, आमचं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यापासून ते गुजरातपर्यंत प्रचंड नुकसान लोकांचं झालेलं आहे। बोटी फुटलेल्या आहेत, अनेक खलाशी समुद्रात बुडालेले आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये मी आता आरक्षणावर बोलतोय। मच्छीमारांचा हा सगळा विषय ही टोपी घालून मागच्या निवडणुकीच्या काळात आपण सगळ्या महाराष्ट्रात गाजवला आणि माझा उद्देशच तो होता की ही टोपी घालण्याचा, की मच्छीमारांचा तो प्रश्न आहे हा संपूर्ण महाराष्ट्राला कळावा। आणि याच्यामध्ये चांगले बदल आता पाहायला मिळतात। आजच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणाला भेट दिलेली आहे आणि मच्छीमारांच्या नुकसानीची पाहणी केलेली आहे। आणि आता बऱ्याच राजकीय नेत्यांना हे विषय समजायला लागले, परंतु मच्छीमार बांधवांबरोबरच महाराष्ट्रातले 12 बलुतेदार आहेत, सगळे मागासवर्गीय बांधव आहेत, ओबीसी आहेत, एससी आहेत, एसटी आहेत, अशा अनेकांचं नुकसान आज या कोरोनामध्ये झालेलं आहे। रोजगार बुडालेले आहेत। तर या सगळ्यांचे कोणाकोणाचे दौरे आजी मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ करणार हा प्रश्न आहे। पंतप्रधानांना सुद्धा हा विषय कळला पाहिजे। खरं म्हणजे या लॉकडाऊनमुळे जेवढं लोकांचं नुकसान झालंय, म्हणजे नोटबंदीपासून मागचं लॉकडाऊन, मागचा कोरोना, आताचा 2021चा हा एक लॉकडाऊन, ह्याच्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि या सगळ्या प्रकारामध्ये लॉकडाऊनच्याच काळात शासनाने काही चित्रविचित्र निर्णय घेतले आणि आत्ताच एक अलीकडे निर्णय आला की सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण हा विषय नाकारला गेला, म्हणजे तो महाराष्ट्राने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला गेला। खरं म्हणजे हा विषय आता संपलेला आहे, परंतु या निमित्ताने जे 85% मागासवर्गीय आहेत, ओबीसी आहेत, एससी आहेत, एसटी आहेत, यांचा प्रश्न पटलावर आलेला आहे। आणि म्हणूनच या कोरोना काळात किंवा कालच्या वादळामध्ये जे सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे हे आमच्या मागासवर्गीय बांधवांचं, परंतु यांच्याबद्दल बोलणारं कुणी नाहीये। किंबहुना त्यांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पूर्णपणे दाबला जातोय। आणि म्हणून आमच्या मागासवर्गीय बांधवांनी जास्तीत जास्त या विषयावर बोलणं, त्यांना बहुजन संघटक सारखेचे चॅनल आहेत त्यांनी बोलण्याची संधी देणं आणि हा एका प्रदेशातला, कोकणातला विचार आमच्या महाराष्ट्रातल्या इतर बांधवांना सुद्धा कळावा, हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। बहुजन संघटकचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या विषयाला सुरुवात करतो। बंधू आणि भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे की आरक्षण हा विषय ज्या पद्धतीने ओबीसीमध्ये जायला पाहिजे होता तसा गेलेला नाही। की आम्ही आतापर्यंत आज आमच्या सगळ्या जाती, ओबीसीच्या जाती धर्माच्या अभिमानामध्ये अडकून होत्या आणि त्यांना असं वाटत होतं की बाबा असं काही नाही, विषमता आपल्याकडे नाहीये, जातीवाद आपल्याकडे नाहीये, आम्ही हिंदू आहोत, आम्ही कुठेतरी पुढारलेले आहोत, अशा गैरसमजामध्ये आपला समाज अनेक वर्ष, म्हणजे 1000 वर्ष या वेगळ्या प्रकारच्या गुलामीमध्ये दडपून गेला होता। त्याला ह्या गुलामीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न अनेकांनी केला। भगवान बुद्धापासून ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा केला। त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, बाबा रे तुम्ही गुलाम आहात कारण तुम्हाला शिक्षण नाहीये, शिक्षणामध्ये शिक्षणाच्या नसण्यामुळे, तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नसल्यामुळे तुमची अवस्था फार बिकट झालेली आहे। हे महात्मा फुलेंनी समजावून सांगितलं, सावित्रीबाईंनी सांगितलं आणि आमच्याकडे स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं, राजर्षी शाहू महाराजांनी पण सांगितलं, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने हा सगळा विषय आपल्याला समजावला, तो बाबासाहेब आंबेडकरांनी समजावलेला विषय आपल्याला माहित आहे की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एससी, एसटी
या अतिमागास प्रवर्गातील अनेक बांधवांना तो कळला नाही. महाराष्ट्रातल्या बौद्ध बांधवांनी तो चांगल्या प्रकारे समजून घेतला. पण ओबीसी यामध्ये फार मागे होते आणि ओबीसीमध्ये जे काही नेते होते त्यांनी ओबीसी आरक्षणाचं खूप चांगलं काम केलं, परंतु त्यांना बाहेर टाकण्याची म्हणजे न स्वीकारण्याची चूक ओबीसी बांधवांनी केली आणि याचाच फायदा अनेकांनी घेतला. आणि ओबीसीना सुद्धा आरक्षण आहे, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात देशामध्ये त्यांना आरक्षण आहे. आरक्षण म्हणजे काय याची जाणीव ओबीसीना शेवटपर्यंत होऊ दिली गेली नाही किंवा ओबीसी मधल्या नेत्यांना ते सांगता आलं नाही, स्पष्ट करून सांगता आलं नाही की बाबा हे काय प्रकार आहे, आरक्षणाची गरज का निर्माण झाली. आपल्या देशामध्ये विषमता होती किंबहुना आज आहे आणि विषमता इथल्या धार्मिक ग्रंथांनी केली होती, मनुस्मृतीने केली होती, रामायणाने केली होती, महाभारताने केली होती. आणि ह्या ग्रंथांनी पिरलेली विषमता, त्या विषमतेचे आम्ही ओबीसी बांधव बळी आहोत हे सांगण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केला, परंतु तो आमच्या लोकांनी समजून घेतला नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषमता समजावण्याचा विषय रायगड जिल्ह्यात एका वेळी एवढ्या टोकाला गेला की ज्या मनुस्मृतीने ही विषमता लादली त्या मनुस्मृती सारख्या ग्रंथाचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करावं लागलं. ग्रंथांवर प्रेम करणारा हा महामानव म्हणजे भारतामध्ये एवढा मोठा माणूस झालाच नाही की ज्यांनी ग्रंथांवर जीवापाड प्रेम केलं, मरेपर्यंत प्रेम केलं आणि त्या माणसाने एका ग्रंथाला जाळूनच टाकलं. याचा अर्थ असा होता की या देशात जोपर्यंत मनुस्मृती आहे तोपर्यंत विषमता राहणार आणि या विषमतेने, या मनुस्मृतीने 52% ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील आणि या समस्त स्त्रिया यांना सर्वाधिकार नाकारलेले होते. परंतु या देशामध्ये कुठलाही समाज संशोधक असा आला नाही की ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही सगळी धर्मशास्त्र उघड केली आणि सांगितलं की जोपर्यंत तुम्ही या धर्मग्रंथांच्या आधाराने जीवन जगता तोपर्यंत तुमचं शोषण होणार, तुम्हाला गुलामी स्वीकारावी लागेल. आणि म्हणून या मनुस्मृतीला जाळण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. पण मनुस्मृतीला जाळून मनुस्मृतीसारखे ग्रंथ किंवा अन्य जी पुराणं आहेत त्या पुराणांनी ही ओबीसींवर लादलेली गुलामगिरी आहे किंवा मागासवर्गीयांवर लादलेली गुलामगिरी आहे ती संपणार नाही. त्यासाठी सकारात्मक काहीतरी कार्यक्रम पाहिजे. आणि म्हणून मनुस्मृती ग्रंथानं गेली हजारो वर्ष आमचं शोषण केलं, आम्हाला अधिकार नाकारले. मग नाकारलेले अधिकार देण्याची व्यवस्था इथे झाली पाहिजे, ती कायद्याने झाली पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान इथे आपल्याकडे आणलं आणि या भारतीय संविधानानुसार आम्हाला समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य ही जीवनमूल्य दिली आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचे अधिकार दिले. आज हे अधिकार अनेकांना माहित आहे, संविधानामध्ये लिहिलेले आहेत, परंतु मनुस्मृती आणि संविधान यातला जो विरोधाभास आहे तो आमच्याकडे समजावला गेला नाही. त्याच्यामुळे आज शोषण करणाऱ्या जातीच आरक्षण मागू लागलेले आहेत आणि हीच गोष्ट महाराष्ट्राला समजत नव्हती. आम्ही ज्या दिवशी आमच्या लक्षात आलं की ओबीसीमधले अनेक विचारवंत, ज्यांची नावं मी ते सांगणार नाही, परंतु त्यांनी मला कल्पना दिली की भविष्य काळामध्ये ओबीसींच्या आरक्षणामध्ये मराठ्यांचं आरक्षण येणार आहे. आता आपल्याला माहित आहे, सगळ्यांना परिस्थिती कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यानंतर सत्ता ही मराठ्यांची आहे. महसूल मंत्री असतील, गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, पर्यावरण मंत्री असतील, जेवढी काही मंत्रिपद आहेत ती मराठ्यांकडे असतात किंवा 150च्या वर आमदार दोन्ही सभागृहामध्ये सर्व पक्षांमध्ये मराठ्यांचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे पोलीस खातं आहे, ज्यांची ग्रामीण महाराष्ट्रामध्ये चांगली पकड आहे, सहकार क्षेत्रावर ज्यांचं वजन आहे, त्यांच्या हातात आहे, महाराष्ट्राची साधन संपत्ती, पाणी असेल, जमीन असेल, सहकार क्षेत्र असेल, कारखानदारी असेल, ज्यांच्याकडे आहे, त्या मराठ्यांना आरक्षण इथे नाकारणारं कोण आहे, त्या आरक्षणाला विरोध कोण करणार आहे. परंतु मराठा आरक्षण हे संविधान विरोधी आहे अशा प्रकारचे सांगणारे विचारवंत सुद्धा नसणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारताचा फार मोठं अपयश होतं. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं राजेशाही होती त्या राजेशाहीच्या काळात सुद्धा राजांच्या तलवारीला न घाबरता बाणेदार पण सांगितलं की मनुस्मृतीची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये इथला ओबीसी, इतर मागासवर्गीय, इथला एससी, एसटी, अतिमागासवर्गीय हे कधीच प्रगती करू शकत नाहीत, किंबहुना त्यांच्या जीविताला, त्यांच्या जगण्याला प्रचंड धोका आहे. आणि हे बाबासाहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडलं. ते त्यावेळी कुणालाही घाबरले नाहीत. आज आपल्याला माहित आहे की क्षत्रिय हा शब्द शूर या अर्थाने आपल्याकडे वापरला जातो आणि आपल्याला असं वाटतं की क्षत्रिय म्हणजे शूर. अनेक ओबीसीना लोकांना असं वाटायचं की क्षत्रिय असणं म्हणजे शूर असणं. बाबासाहेब आंबेडकरांनी क्षत्रियांचा इतिहास समोर ठेवला. आज सुद्धा आरक्षणाचे लाभधारक आहेत त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा गैरसमज महाराष्ट्रात पसरवला जातोय, किंबहुना देशात पसरवला जातोय की आरक्षणाचे लाभधारक असतात हे गुणवत्ताधारक नसतात,
तर ह्या देशामधले गुणवत्ताधारक तेच आहेत. कोण? तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. आणि गुणवत्ता नसलेले लोक आरक्षणात पुढे जातात आणि शासनाची गुणवत्ता खालावते, अशा प्रकारचा एक गैरसमज आपल्याकडे पसरवला जातोय. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या शब्दांचे अर्थ सांगितले. ब्राह्मण शब्दाचा अर्थ सांगितला, क्षत्रिय सांगितला, वैश्य सांगितला. हे उच्चवर्णीय लोक जर खरोखर गुणवत्ताधारक होते, गुणवान होते, तर मग भारताचा परकीयांकडून पराभव का झाला, अशा प्रकारचा प्रश्न बाबासाहेबांनी उपस्थित केला. आणि त्यांनी सांगितलं की हे गुणवत्ताधारक नव्हते, तर ह्यांच्याकडे मनुस्मृतीने दिलेली एकच गुणवत्ता होती, ती म्हणजे या देशातल्या 85% लोकांचं, शुद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांचं शोषण करणं. ही जी म्हणजे कुख्यात गुणवत्ता आहे, म्हणजे ही खरं म्हणजे दरोडेखोरी आहे. या देशातल्या बांधवांवर टाकलेला दरोडा आहे मनुस्मृतीच्या माध्यमातून. पण याच्यावर उघड बोलणार कोण? आणि हे उघड बोलण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांचं जे महत्व आहे, ज्या दिवशी ओबीसीना समजेल त्या दिवशी कळेल की शूर कशाला म्हणतात. शौर्याचं मूर्तिमंत प्रतीक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तुम्हाला सांगतो की आपल्या देशामध्ये असंविधानिक पदांना महत्व देण्याची फार मोठी चुकीची आणि विकृत परंपरा आहे. धर्माच्या आधारे जे लोक मोठे झाले त्या जातीतल्या लोकांना मोठे पण द्यायचं. महात्मा गांधी हे असेच एक ग्रस्त, ज्यांना राष्ट्रपिता म्हटलं गेलं. महात्मा गांधींनी सुद्धा जुन्या वर्णव्यवस्थेचं समर्थन केलं आणि या जुन्या वर्णव्यवस्थेमध्ये ओबीसी, एससी, एसटी हे कायम मागास राहतील अशा प्रकारची रचना आहे. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने एक मुद्दा चर्चेला आला. म्हणजे मराठा समाजाच्या लोकांना असं वाटतं की ओबीसी, एससी, एसटी हे जे आरक्षण घेतात, हे आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम आहे. आम्ही पण गरीब आहोत. म्हणजे मराठा समाजाचा सगळ्यात मोठा युक्तिवाद यामध्ये असा होता की आम्ही पण गरीब आहोत. सुप्रीम कोर्टामध्ये गायकवाड आयोग ठोकरला गेला, नाकारला गेला. मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही अशी विद्वज्जनांमध्ये चर्चा झाली. मराठा समाजाचे माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी स्पष्ट सांगितलं होतं की सामाजिकदृष्ट्या मराठा समाज हा मागासलेला नाही, त्यामुळे त्यांना आरक्षण कुठलंच मिळू शकत नाही. ओबीसीचं मिळू शकत नाही, एससीचं मिळू शकत नाही, एसटीचं मिळू शकत नाही. म्हणजेच ते आरक्षणाला लायक नाहीत, अशा प्रकारचं पी.बी. सावंतांनी पण सांगितलं होतं. परंतु जो प्रचार महाराष्ट्रात झाला त्या प्रचारामध्ये बऱ्याचशा विद्वानांना भारतीय संविधान आणि बाबासाहेबांचं म्हणणं लक्षात आलं नाही. बाबासाहेबांनी या देशाचा अभ्यास करून आणि जगाचा अभ्यास करून, तुलनात्मक अभ्यास करून असं सिद्ध केलं होतं की जगामध्ये म्हणजे कार्ल मार्क्स यांनी सांगितलेली जी विषमता आहे, ती विषमता काही ठिकाणी काळा गोरा म्हणजे वर्णभेद आहेत. आणि कार्ल मार्क्स म्हणजे काही ठिकाणी वर्णभेद, काही ठिकाणी गरीब आणि श्रीमंत अशी आहे. म्हणजे भांडवलदार आणि कामगार किंवा गरीब आणि श्रीमंत अशा प्रकारची रचना जगाची आहे आणि त्यावर कार्ल मार्क्सचं तत्वज्ञान जगात चाललं गेलं. परंतु गरीब आणि श्रीमंत ही दरी असते. त्या गरीब आणि श्रीमंत या दरीमधला गरीब माणूस कधीही श्रीमंत होऊ शकतो आणि आपली गरिबी हटवू शकतो. आपल्या प्रयत्नांनी तो मोठा होऊ शकतो. परंतु भारतामध्ये ही पद्धत अशी आहे, वर्णव्यवस्थेची पद्धत अशी आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे जन्माने श्रेष्ठ, धार्मिक, राजकीय, सामाजिक सगळ्या सत्तेला लायक असलेले लोक आणि 85% ओबीसी, एससी, एसटी हे सगळे लोक शुद्रातिशूद्र, हे जन्मताच शूद्र आणि मरेपर्यंत शूद्र, येणाऱ्या पिढ्यांपर्यंत शूद्र, अशा प्रकारची रचना वर्णव्यवस्थेने मनुवादानी केली होती. आणि मनुवादाचं समर्थन महात्मा गांधींसारख्या लोकांनी केलं. अलीकडेच आमच्या मुंबई परिसरामध्ये आमचे ओबीसी नेते दिबा पाटील साहेब यांचं विमानतळाला नाव देण्याची मागणी आमच्या लोकांनी केली, कारण या सगळ्या जमिनी आमच्या आहेत. आणि म्हणून सांगितलं की इथल्या प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील, जे 2 वेळा खासदार होते, 4 वेळा आमदार होते, त्यांचं नाव मिळालं पाहिजे. तर इथल्या शिवसेनेने असं सांगितलं की इथे आम्ही शिवसेना प्रमुखांचं नाव देऊ, कारण आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री हे उद्धवजी ठाकरे आहेत. आता मुलगाच मुख्यमंत्री आहे, त्याच्यामुळे त्यांच्या घरचंच सरकार आहे, म्हणजे वडिलांचं नाव देणार. परंतु शिवसेनेसारखा पक्ष, ज्याचे शिवसेना प्रमुख हे प्रमुख आहेत, त्यांनी आयुष्यभर आरक्षणाला विरोध केला. म्हणजे महात्मा गांधींनी सुद्धा आरक्षणाला विरोध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींच्या विरोधात जाऊन आंदोलन केलं. पुणे करार आपल्याला माहित आहे. आणि महात्मा गांधींनी आपलं प्राण पणाला लावले. प्राण गेला तरी चालेल, पण आम्ही शुद्रातिशूद्रांना आरक्षण किंवा राखीव जागा देणार नाहीत, अशा प्रकारचं या महात्मा गांधींचं या मनुस्मृतीच्या वर्णव्यवस्थेचं समर्थन होतं. आणि या समर्थनामुळे फार मोठं नुकसान आपल्या मागासवर्गीयांना झेलावं लागलं. बाबासाहेबांना टीकेचं धनी व्हावं लागलं. परंतु बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की विषमतेचं समर्थन करणाऱ्याला मी महात्मा मानत नाही, असं बाबासाहेबांनी बाणेदारपणे सांगितलं. आज आमच्यासमोर असा प्रश्न आहे की मागासवर्गीय आरक्षणाचे ओबीसीचे नेते आमचे दिबा पाटील यांचं नाव आमच्याच जागेत आम्ही द्यायला बघतोय आणि शिवसेना प्रमुखांचं नाव इथे स्पर्धेत आणलं गेलं, महाविकास आघाडीने आणलं गेलंय. आम्ही सुद्धा आज बाळासाहेब ठाकरेंना किंवा महात्मा गांधींना यासाठी विरोध करतोय की हा देश हजारो वर्ष मनुस्मृतीच्या शोषणामध्ये आमच्या लोकांना अधिकार देत नव्हता आणि हा नाकारलेला अधिकार
देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणलं. अनेक कार्यकर्त्यांनी, मग मंडल आयोग असेल, ओबीसीचं आरक्षण असेल, यासाठी बौद्ध समाजाच्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांनी आपले प्राण सुद्धा त्यागलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेसारखा हिंदुत्ववादी पक्ष जर आरक्षण विरोधी असेल तर त्या बाळासाहेब ठाकरेंचं नाव आम्ही सुद्धा नाकारायला तयार आहोत. आम्ही नाकारायचा निर्णय घेतला, कारण अशा प्रकारचे निर्णय घेणं ही साधी गोष्ट नसते. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण हा विषय मुद्दा समोर आला तेव्हा मराठा तरुणांना असं सांगितलं गेलं की मराठे हे गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. परंतु आपल्याला माहित आहे की विजय मल्ल्या 900 कोटी घेऊन पळाला आणि त्याचे पैसे बुडाले. त्याचं काही कारण त्यांनी पैसे कोटी उडवले असतील. विजय मल्ल्यासारखा 900 कोटींचा मालक जर आज बाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे गरीब झाला असेल तर त्याला आरक्षण द्यायचं का, हा प्रश्न आहे. आणि म्हणून मराठा बांधवांना माझं हे सांगणं आहे की गरीब असणं म्हणजे मागासवर्गीय नव्हे. मागासवर्गीय ज्या जाती आहेत, मग त्या ओबीसीच्या असतील, एससीच्या असतील, एसटीच्या असतील, यांच्यावर अशा प्रकारचा शिक्का मनुस्मृतीने मारलेला आहे की तुम्ही शूद्र आहात, तुम्ही अतिशूद्र आहात, तुम्ही कधीच पुढे यायचं नाही, तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. आणि म्हणून आज दिबा पाटील हे शूद्रांचे म्हणजे ओबीसीचे नेते, मरणोत्तर त्यांचं नाव विमानतळा द्यायला निघालोय. तर महाविकास आघाडी म्हणजे शरद पवारांसारखे पुरोगामी नेते सुद्धा जे दिबा पाटलांच्या घरी जिताडा नावाची मच्छी खाऊन गेलेले आहेत, ते सुद्धा सांगतायत की नाही बाळासाहेब ठाकरेंचं द्यायचं. त्या देशातला हा जो अट्टाहास आहे की कुठलीही निवडणूक न लढलेले बाळासाहेब ठाकरे आणि 4 वर्ष आमदार आणि 2 वर्ष खासदार असलेले लोकनेते दिबा पाटील यांची तुलना संविधानिक पदे आहे दिबा पाटलांचं, पण त्यांना सुद्धा नाकारण्याचा प्रयोग आज होतोय. मराठा आरक्षण हा विषय ज्यावेळी महाराष्ट्रात आला, तो आल्यानंतर जाणकार लोकांनी सांगितलं की मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ते ओबीसी मधूनच द्यावं लागेल, कारण मराठे हे अतिशूद्र नाहीत किंवा आदिवासी पण नाहीये, म्हणजे शेड्यूल ट्राईब पण नाहीत आणि शेड्यूल कास्ट पण नाहीत. मग ते येणार कुठे तर ओबीसी मध्ये. मग आता ओबीसींनी आपल्या आरक्षणाचा बचाव करायची जबाबदारी पूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसींवर आली. आणि मग आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी नेत्यांना सांगितलं की बाबा रे, मराठ्यांचं आरक्षण जर ओबीसीमध्ये आलं तर अगोदरच विधानसभा, जेव्हा महाराष्ट्राची विधानसभा आणि विधान परिषद जन्माला आली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये 150 आमदार हे मराठ्यांचे आहेत. 19 पैकी 13 पेक्षा जास्त मुख्यमंत्री हे मराठ्यांचे झालेले आहेत. सगळं मंत्रिमंडळ त्यांचं आहे. महाराष्ट्राची 60% जमीन त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्राची सहकार चळवळ आहे, बँकिंग आहे, प्रशासनामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात प्रभुत्व मराठा समाजाचं आहे. असं असताना ते जर ओबीसीमध्ये आले तर ओबीसींना अजूनही आरक्षण म्हणजे काय हेच कळत नाही. म्हणजे आम्ही मागासवर्गीय आहोत ही भावना सुद्धा ओबीसींच्या गावांमध्ये अजूनही पोहोचलेली नाही. आम्ही मागासवर्गीय आहोत ही जाणीव पोहोचणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आंबेडकरी चळवळ पोहोचवणं. भारतामध्ये अशी कुठलीही चळवळ नाही की जी आरक्षण समजावेल. आपल्याला माहिती आहे की डावी चळवळ ही आरक्षण समजावू शकत नाही, कारण त्यांचा तो विषयच नाही. ते सुद्धा श्रीमंत आणि गरीब असंच मांडतात. जातीची जी विषमता आहे, जातींचं शोषण आहे, ही डाव्या चळवळीला सुद्धा कळली नाही. आणि बाकी सगळ्या हिंदुत्ववादी चळवळी आपल्याला माहित आहेत किंवा संप्रदाय माहित आहेत. तर देशातले जे सगळे धर्म आहेत, अल्पसंख्याकांचे असतील, मुस्लिम, ख्रिश्चन, इसाई, या धर्मामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं शोषण आहे जाती आधारित, ते वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे. परंतु त्याच्यापैकी प्रबोधनकार तिकडे झाले नाहीत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबोधन करून ज्या पद्धतीनं इथल्या मागासवर्गीय, सर्वधर्मीय मागासवर्गीयांना सांगितलं की धार्मिक आधाराने तुमचं शोषण होतंय, इथला उच्च वर्ण आहे तो कायम तुमचं शोषण करतोय, परंतु हे कोणाला पटत नव्हतं. आणि आज स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर 70 वर्षामध्ये महाराष्ट्राची स्थिती काय आहे? महाराष्ट्राची स्थिती तीच आहे. 150 पेक्षा जास्त आमदार हे मराठ्यांचे आहेत. उरलेले सुद्धा उच्चवर्णीय आहेत. म्हणजे पवार गेले तर फडणवीस आणि ठाकरे गेले तर फडणवीस किंवा ठाकरे. हे जे भांडण आहे, हे भांडण ब्राह्मण आणि क्षत्रियांचं भांडण आहे. यामध्ये ओबीसी, एससी, एसटी यांना कुठलीच संधी नाही. राजकीय सत्ता जर त्यांच्याकडे असेल तर त्यांना साहजिकच आहे की मराठा आरक्षणाचा कुठला पाहिजे तो निर्णय ते विधानसभेत घेऊ शकतात. आणि म्हणून यांना जर विरोध करायचा असेल तर काय करायचा प्रश्न महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांसमोर होता. आणि म्हणून कोकणातले आम्ही ओबीसी, आमचा कुणबी समाज असेल, माळी असेल, भंडारी असेल, या सगळ्या जातींच्या प्रमुखांना आम्ही एकत्र केलं आणि समजावलं की आपल्याला आपल्या ओबीसी आरक्षणाची लढाई लढायची आहे. तर अनेक आमचे ओबीसी बांधव आहेत, त्यांना माहिती आहे आरक्षण हा आपल्याला कुठं आरक्षण मिळतं. आरक्षण तर सगळे जयभीमवाले घेतात, आमचा काही विषयच नाही आरक्षणाचा. मग त्यांना समजावं लागलं की नाही रे बाबा, ओबीसीना 27% आरक्षण देशामध्ये आहे आणि या ओबीसीच्या आरक्षणाचा आपण अनेकांनी फायदा घेतलेला आहे. फक्त आपण मोकळेपणाने सांगत नाही किंवा आपल्यातले नोकरी करणारे लोक आहेत, जे नोकरीमध्ये लागलेले आहेत, ते कधी पाठीमागून सांगत नाहीत की बाबा आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्यांच्या आरक्षणाने पुढे चाललोय. म्हणजे आरक्षणाने प्रगती करायची आणि ती प्रगती वेगवेगळ्या बुवा बापूंना आणि देवदेवतांना अर्पण करायची, अशा प्रकारचा एक चुकीची समजूत ओबीसींची झालेली होती. आणि म्हणून ओबीसींचं शोषण हे धार्मिक ग्रंथ करतात एवढं बोलायचं धाडस ओबीसी नेत्यांमध्ये पण नव्हतं. आणि म्हणून लोक बोलायचे की ठीक आहे, आरक्षण हे सगळं
आमचे बौद्ध बांधव घेतात, बाकीच्यांना आरक्षणच मिळत नाही, अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या लोकांची, विचारवंतांची पण रचना होती. आणि याच्या पलीकडे जाऊन म्हणजे हा धार्मिक शोषणाचा भाग आहे, ते समजवण्यासाठी धर्माच्या विरोधी भूमिका घेणं ही साधी गोष्ट नाही, ते कोणी घ्यायला तयार नाही आज. आणि मग धार्मिक भीती आहे, धार्मिक दबाव आहे, तो दबाव कशा पद्धतीने इथे आणला जातो आपल्याला माहिती आहे की मंडल आयोगाचं जेव्हा आंदोलन झालं त्यावेळी अनेक आमच्या आगरी समाजातल्या लोकांनी सुद्धा खूप मोठं आंदोलन केलं. जगन्नाथ कोठेकर असतील, दिबा पाटील असतील, ॲडव्होकेट जनार्दन पाटील असतील, यांनी फार मोठं आंदोलन केलं. परंतु त्यांना धर्मविरोधी, देवांचे विरोधी म्हणून बाहेर फेकलं गेलं. ओबीसीने सांगितलं की आपल्या धर्माच्या विरोधी हे काम करता त्यांना जवळ करू नका. परंतु हे सत्य आहे की या देशातलं शोषण हे इथल्या धर्मानेच केलं असेल तर ते सत्य कोणाला तरी सांगावं लागेल. परंतु हे सत्य सांगायची कोणी हिंमत केली नाही, कारण आपल्याच गावात, आपल्याच जातीत जातीबाह्य करणं, बाहेर फेकणं, याचं काय प्रकार असतो तो आताच्या धर्मांतरित बौद्ध बांधवांना चांगला माहित आहे. पण अशा प्रकारचं धाडस करायचं काम आमच्या ओबीसीच्या फार कमी नेत्यांनी केलं, आणि ज्यांनी केलं त्यांना प्रचंड हाल अपेष्टा भोगावे लागले. याच्या पलीकडे जाऊन म्हणजे धार्मिक बंड करणं हे जितकं खतरनाक होतं त्यापेक्षा राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रावर ज्या मराठ्यांची पकड आहे त्यांच्या विरोधात जाऊन मराठा आरक्षणाच्या विरोधात शब्द बोलणं हे सोपं नव्हतं. आणि म्हणून आमच्या ओबीसीचे सगळे नेते जे स्टेटमेंट करायचे ते स्टेटमेंट तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगतो. ते म्हणायचे की ओबीसीना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. आता ओबीसीना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या हे जे वाक्य आहे हे सगळे ओबीसी नेते बोलायचे, आणि मी शांतपणे ऐकून घ्यायचो, कारण मला माहित होतं की ह्यांच्या मनामध्ये सत्य माहित आहे ना, परंतु भीती आहे की महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या एखाद्या गृहमंत्र्यांनी, एखाद्या पीएसआयनी एखादी आपल्यावर केस केली तर आपली काय अवस्था होईल, किंवा आपण एखादी नोकरी असेल तर दूर कुठे बदली केली तर काय होईल. आणि आपल्याला माहिती आहे की शिकलेल्या माणसाला हा विषय समजू शकतो, म्हणजे कमीत कमी 10वी-12वी शिक्षण झालेलं असेल त्याला आरक्षण हा विषय समजू शकतो. बाकीच्या अडाणी शेतकऱ्यांना आरक्षण हा विषय समजण्याचा विषयच नाही, कारण त्याच्या मनावर हजारो पिढ्यांचे जे संस्कार आहेत, जे देवानी केलेलं आहे, पूर्वजन्माचं जे सुकृत आहे ते आपल्याला भोगावंच लागतं. त्याच्यामुळे मनुस्मृतीने केलेलं शोषण, हे शोषणाचं समर्थन तो स्वतःच करत असतो आणि बदलण्याची त्याची तयारी नसते. आणि मग मागच्या 70 वर्षात मराठ्यांनी महाराष्ट्राचं जे शोषण केलंय त्याबद्दल कोणाची बोलायची हिंमत नव्हती. आणि म्हणून ह्या हिंमत असलेल्या नेत्यांमध्ये आमच्या इथे दिबा पाटील झाले की ज्यांनी शेतकऱ्यांचं आंदोलन केलं, त्यासाठी आमचे 5 हुतात्मे झाले. आमच्याच भागात मी इथे राहतो तिथे चिरनेर जंगल सत्याग्रह झाला, यामध्ये सुद्धा आमची माणसं मारली गेली. त्यावेळच्या केसेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले होते. कुळ कायद्याचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, आणि आम्हाला जमिनी इथला उच्चवर्णीय ब्राह्मण आणि मराठा जमीनदार देत नाही हे लोकांसमोर उघड केलं. हे आम्हाला पाणी देत नाही, ते आम्हाला जंगल देत नाही उघड केलं. परंतु ओबीसीना यांच्या विरुद्ध बंड करायची तयारी नव्हती. ते असं सांगत होते की ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि या अशा प्रकारच्या धार्मिकतेमुळे त्यांच्यामध्ये ही बंड करण्याची ताकदच कधी आली नाही. मग ओबीसी नेते महाराष्ट्राच्या मराठ्यांविरुद्ध बंड कशाला करतील, आणि ते असं काय म्हणत राहिले की ओबीसीना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. याचा परिणाम असा झाला की मराठा संघटनांनी संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर केलं की ओबीसीचा आम्हाला पाठिंबा आहे, मराठा आरक्षणाला ओबीसीचा पाठिंबा आहे. एससी एसटीतल्या लोकांचा प्रश्नच नव्हता, गेलं तर ओबीसीचं आरक्षण जाईल, आम्हाला काय करायचं आहे. अशा प्रकारची भूमिका अनेक विचारवंतांनी घेतली. मी त्यांना आंबेडकरी म्हणणार नाही, कारण जो आंबेडकरी आहे तो बाणेदार आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा सुपुत्र आहे, तो अशा प्रकारची लेचीपीची भूमिका कधी घेणार नाही. परंतु अनेकांनी असं सांगितलं, काहींनी पुस्तकं लिहिली. मी उल्लेख करेन खास करून वामन मेश्राम यांचा, की त्यांनी मराठे हे शूद्र आहेत, मराठे हे कुणबी आहेत आणि म्हणून त्यांना आरक्षण भेटले पाहिजे, अशा प्रकारची पुस्तिकाच लिहिली. आता आम्हाला आता 2005 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करू लागला होता, आणि ते वाचल्यानंतर मला सुद्धा असा प्रश्न पडला की मराठे हे शूद्र आहेत, मागासवर्गीय आहेत, आणि म्हणून त्यांना आरक्षण द्यायला काय हरकत आहे, आपलं कुठं काय जातंय. परंतु जेव्हा मी चिंतन केलं तेव्हा लक्षात आलं की महाराष्ट्रातला मराठा हा शूद्र नाही, त्यांचं कोणीही शोषण केलेलं नाही. आणि ज्या दिवशी नगर जिल्ह्यातल्या जवखेड्यातलं मी प्रकार बघितला, मागासवर्गीयांवर केलेले अत्याचार पाहिले, तेव्हा माझं निरीक्षण माझ्या लक्षात असं आलं की या देशामध्ये उच्चवर्णीयांच्या मनामध्ये मागासवर्गीयांविषयी द्वेष पेरलेला आहे. आपल्याला माहिती आहे लढाईमध्ये अनेक माणसं मारली जातात. आपला एक सैनिक दुसऱ्याला गोळी मारतो, तो सैनिक मेला की विषय संपला. परंतु मी नगर जिल्ह्यामधले जे अत्याचार पाहिले, त्या अत्याचारामध्ये माणसाला ठार केल्यानंतर म्हणजे त्याची बॉडी पडून असते, तो मेलेला आहे, आता विषय संपलेला आहे. परंतु मेल्यानंतर त्याचे दोन्ही हात खांद्यातून तोडणं, कमरेतून तोडणं आणि त्याची विटंबना करणं, हा जो क्रूरपणा आहे, हा क्रूरपणा पूर्ण जगात कुठे बघायला मिळाला नाही. तो मी पाहिला आणि मग लक्षात आलं की कोकणामध्ये अशा प्रकारचे प्रकार होत नाहीत, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असे प्रकार होतात. हा काय प्रकार आहे. हा प्रकाराच्या मी चिंतनात गेलो तेव्हा लक्षात आलं की ही शूरता नाही तर ही क्रूरता आहे, आणि या क्रूरतेमुळे या देशाचं सगळ्या अर्थाने शोषण झालेलं आहे. आणि मग या सगळ्याचं चिंतन करून माझ्या लक्षात आलं, आम्ही सगळं पर्सेंटेज तपासलं, कुठल्या अर्थाने मराठा समाजाला प्रतिनिधित्व नाकारलं गेलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं कुठलं क्षेत्र नाहीये की ज्या क्षेत्रामध्ये मराठ्यांना प्रतिनिधित्व नाही. सर्व क्षेत्रामध्ये मराठी पुढे आहेत. तरी सुद्धा आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे अशा प्रकारची मांडणी का केली गेली हा प्रश्न होता.
आणि मग मराठा क्रांती मोर्चे निघाले आणि मराठा क्रांती मोर्चे निघाल्यानंतर अत्यंत शांततेने आणि अत्यंत चांगले स्वच्छता वगैरे शिस्त वगैरे नियम पाळून हे मोर्चे निघाले गेले. पण मला त्यावेळी असा प्रश्न पडला की आम्ही कुठलंही आंदोलन करायला जातो, म्हणजे आम्ही 1984ला आमच्या इथल्या शेतकऱ्यांचं सिडको विरुद्ध आंदोलन केलं, तर आमच्या आंदोलनावर वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी गोळ्या घातल्या, आमची 5 माणसं ठार केली गेली. आणि कशासाठी? तर आमच्याच जमिनीमध्ये प्रकल्प होत होता, आम्हाला हक्काच्या जमिनीत आमची गावठाणं राहिली पाहिजेत, आमची घरं राहिली पाहिजेत, आमचे व्यवसाय राहिले पाहिजेत, अशा प्रकारचं आमचं म्हणणं होतं. तर त्या आंदोलनावर गोळ्या घातल्या गेल्या, शेकडो लोक जखमी झाली, 5 माणसं मेली. त्यानंतर 100 गुंठ्यातले 12.5 गुंठे आम्हाला परत मिळाले, ते सुद्धा अजूनही दिवा पाटील गेल्यानंतर आम्हाला परत मिळाले नाही. हा जो परिचय आहे स्वातंत्र्यानंतरचा, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ किंवा महात्मा फुल्यांच्या काळातलं शोषण याच्याविषयी बोलत नाही, मी स्वातंत्र्यानंतर बोलतो. आता अलीकडे आपल्याला माहित आहे, कोरोनामध्ये एक सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या भांडणातून एक सत्य समोर आलं की देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला इथल्या गृहमंत्र्यावर. काय आरोप केला? की दरमहा मुंबईच्या 1750 बार आहेत, त्यातून 100 कोटी दरमहा खंडणी गोळा केली जाते. म्हणजे मुंबईतल्या बारकडून 100 कोटीची खंडणी गोळा केली जाते. इथे कर प्रणाली आहे, म्हणजे जीएसटी वगैरे सगळे कर प्रकार आपल्याकडे आहेत, तरी सुद्धा वेगळ्या प्रकारची खंडणी घेतली जाते. एक मराठा गृहमंत्री जर 100 कोटी जमा करत असेल तर अशा प्रकारचे अवैध शोषण किती होत असेल? आणि एवढं सगळं असताना मराठा हा मागासवर्गीय आहे अशा प्रकारची रचना आपल्याकडे केली गेली, प्रचार केला गेला. मराठा क्रांती मोर्चाने असे मोर्चे काढले. आता सुद्धा अनेक लोक फेसबुक व्हॉट्सअपवर मराठा क्रांती मोर्चाचं कौतुक करतात आणि सांगतात की किती शिस्तप्रिय मोर्चे होते. परंतु ही एक प्रकारची दहशत होती. गावामध्ये 2, 3, 4, 5 संख्येने राहणारे मागासवर्गीय आदिवासी बांधव असतील, ही सगळे लोक या मोर्चाला बघून काय म्हणत असतील? कारण या मोर्चाचा हेतू काय आहे? हा मोर्चा कशासाठी आहे? मराठ्यांना आरक्षण हा जो प्रकार आहे, जाणकारांना माहित आहे की मराठा आरक्षण नावाचा प्रकार असूच शकत नाही. कारण ज्या मराठ्यांचं कधी कोणी शोषणच केलं नाही, जे मागासवर्गीय नव्हते, ते मराठा आरक्षणासाठी मोर्चा कशाला काढताय? या मराठा क्रांती मोर्चामध्ये एक मागणी होती की अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा. मला आश्चर्य वाटलं की मराठा आरक्षण एक वेगळा विषय आणि अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा हा वेगळा विषय आहे. मग एका टीव्ही चॅनलवर चर्चा होती, त्यामध्ये आमचे मराठा बांधव होते आणि त्यामध्ये मला निखिलाताईंनी प्रश्न केला की पाटील साहेब, मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा समाजाचा अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध आहे, तुमचा पण विरोध असेल, म्हणजे ओबीसीचा. मी सांगितलं नाही, ओबीसीचा विरोध असण्याचं कारणच नाही. कोकणातल्या कुठल्याच ओबीसी संघटनांनी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा असं म्हटलेलंच नाही. पण तुमचा विरोध करायला आमचा प्रश्न येत नाही, आमचे ते भाऊ आहेत. त्यावेळी मी उदाहरण दिलं की या देशातल्या मागासवर्गीयांची संपत्ती, जी कुठलीही संपत्ती असेल, ती संपत्ती लुटण्याचे अधिकार इथल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना मनुस्मृतीने दिलेले आहेत. खरं म्हणजे मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांनी किंवा मराठा समाजाने किंवा ब्राह्मणांनी सुद्धा नव्याने मनुस्मृती वाचणं गरजेचं आहे. आपण वाचले असेल, धार्मिक भावनेने वाचले असेल, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक नजरेने, जागतिक न्यायाच्या नजरेने मनुस्मृती आताही वाचली पाहिजे. तर या मनुस्मृतीने असं सांगितलेलं की शूद्रांची प्रतिष्ठा, इज्जत, त्यांच्या स्त्रिया, त्यांची संपत्ती या लुटण्याचे पूर्ण अधिकार उच्चवर्णीयांना आहेत. आणि याच नजरेतून जेव्हा इथला उच्चवर्णीय पाहतो, ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आली होती. आणि म्हणून त्यांचा होणारा नेहमीच अपमान, त्यांची लुटल्या जाणारी जमिनी लुटल्याचा अनुभव आगरी कोळ्याने इतका कुणालाच नाही. म्हणजे मुंबई ही आमची, पण मुंबईतल्या जमिनींचे सातबारे, मुंबईच्या गावठाणांचे घरांचे सातबारे आजही आम्हाला भेटले नाहीत. ही वास्तवस्थिती आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं कोणाचं सरकार होतं त्यांनी आमची लूट केली, हे 70 वर्षांनंतर सिद्ध होते. त्यामुळे गायकवाड आयोग हा खोटा होता. मराठा हे मागासवर्गीय कधीच नव्हते. ही मनुस्मृतीने केलेली जी लूट आहे, ही धर्माने केलेली लूट आहे, ही लूट जेव्हा आमच्या समोर आली आणि त्यावेळी त्या टीव्ही चॅनलवरच्या आमच्या ताईला आम्ही सांगितलं, निखिला म्हात्रे ताईला सांगितलं की ताई, अॅट्रॉसिटी कायद्याला आमचा विरोध नाही. मी त्यांना उदाहरण दिलं की आपला एक छोटा गरीब भाऊ शेतावर जाताना दाराला कुलूप लावून गेलाय. तो का लावून गेलाय? त्याच्याकडे फार मोठी संपत्ती नाही, त्याच्यात हिरे माणके नाहीत, पण त्याचं काय दुपारचे जेवण असेल, मुलांसाठी जेवण असेल, अन्न असेल, त्या अन्नाचा नाश एखाद्या जंगली स्वापादानी कुत्र्याने येऊन ते खाऊ नये किंवा त्यामध्ये काय जाऊ नये किंवा ते कोणी चोरू नये, अशा प्रकारच्या भावनेने तो कुलूप लावतो. आदिवासींच्या घराला तर कुलूपच नाही, फक्त दार आडवं केलं असतं किंवा आदिवासी जेवढं आता भेटले तेवढं खातात आणि सगळे नंतर जातात संध्याकाळचं संध्याकाळला. आदिवासींची अर्थव्यवस्था आहे. पण त्याच्यापेक्षा छोटे जे शेतमजूर आहेत ते घराला कुलूप लावतात. जे कुलूप लावलेलं आहे ते गरिबांनी, त्या गरिबांनी त्यासाठी कुलूप लावलेलं आहे. आपली गरिबी घरची आहे ती उघड होऊ नये. आपली फाटकी कापडं असतील, आपला संसार असतील, मडक्या असतील, हंड्या असतील किंवा काय असतील, ते उघड होऊ नये, त्याला कुलूप असलं पाहिजे, त्याची प्रतिष्ठा अबाधित राहावी म्हणून कुलूप लावतो. या छोट्या गरीब भावाचं जे दाराला लावलेलं कुलूप आहे ती म्हणजे अॅट्रॉसिटी आहे. आणि ते कुलूप तोडून टाका, ते कुलूप लावू नका, अशी मागणी करणं म्हणजे त्या गरीब भावाच्या घराला लावलेलं कुलूप उघडं करा, आम्हाला लूट करण्याचा पूर्ण अधिकार द्या, अशा प्रकारची हास्यास्पद मागणी आहे. त्याच्यामुळे मी सांगितलं, कुणबी, आगरी, भंडारी यांनी अॅट्रॉसिटी रद्द करा अशी कधीच म्हटलं नाही. आणि अॅट्रॉसिटीचा त्रास आम्हाला होण्याचाच प्रश्न नाही. ज्याच्या मनात चोरी आहे त्याला त्याचा त्रास होणार.
आणि म्हणून आमच्या मागासवर्गीय बांधवांवर अत्याचार करण्याचा आमचा विषयच नसेल, त्यांना मदत करण्याचा विषय असेल तर अॅट्रॉसिटी कायद्याचा त्रास होतो कोणाला. पण अॅट्रॉसिटी कायद्याच्या केसेस ज्या इतक्या पद्धतीने घडलेल्या आहेत महाराष्ट्रात, काही ठिकाणी त्याचा गैरव्यापार झाला असेल, राजकीय नेत्यांनी केला असेल, परंतु एवढं मात्र सत्य आहे की या देशामध्ये केवळ एससी एसटीच नाही तर ओबीसीना सुद्धा अॅट्रॉसिटी कायद्याची सुरक्षा असली पाहिजे. हे आमच्या उरणच्या आंदोलनाने सिद्ध केलं. कारण आमच्या जमिनी ज्या पद्धतीने वसंतदादा पाटलांनी बंदुकीच्या गोळ्या घालून जबरदस्तीने घेतलेल्या आहेत, आमचा मोबदला दिलेला नाही, आज सुद्धा देत नाहीत, ती पद्धत पाहिली तर हे लोक खंडणीखोर आहेत, सत्ताधारी खंडणीखोर आहेत. आणि म्हणून इथल्या जमिनींच्या, इथल्या मागासवर्गीयांच्या प्रतिष्ठेसाठी संपूर्ण देशात अॅट्रॉसिटी कायद्याची सुरक्षा असली पाहिजे, या मताचा मी आहे. आणि म्हणून ती जी मागणी होती त्या मागणी बघून माझ्या लक्षात आलं की हे आरक्षणासाठी आंदोलन नाही, तर हे आंदोलन यासाठी आहे की 70 वर्षात मागासवर्गीय बांधवांनी जी प्रगती केलेली आहे, ज्या पद्धतीने आमचे आयएएस, ज्या पद्धतीने आयपीएस, आता माझ्या आगरी कोळी समाजात एकही आयएएस नाही आणि एक आयपीएस आहे, एक आयपीएस आहे, फार कमी प्रमाण आहे मुंबईच्या जवळ राहून सुद्धा. पण ज्या पद्धतीने मागासवर्गीय तरुण आज पुढे येत आहेत, त्यांना आरक्षण ही संधी आहे, आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. तुम्हाला शाळांच्या सोयीत नाही, गावात कॉलेजेस नाहीत, कुठली व्यवस्था नाही, आर्थिक परिस्थिती नाही, आईवडील गरीब आहेत, अशी मुलं कशी येणार. आणि म्हणून अशा मुलांसाठी राजर्षी शाहू महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी जी आरक्षणाची रचना या देशातली विषमता नष्ट करण्यासाठी केलेली आहे, समता आणण्यासाठी केली आहे, त्यातून काही लोक चांगल्या पद्धतीने प्रगती करावी लागली. आज मी जे बोलतोय ते शिक्षणाच्या जोरावर बोलतोय. मला ही सदस्य विवेक बुद्धी आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यामुळे आलेली आहे. हे साहित्य वाचण्याची संधी सुद्धा अनेक ओबीसीच्या मुलांना आज मिळत नाही. बाकीचं शिक्षण राहू द्या, पण बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ सुद्धा मिळाले तरी तो स्वतःची प्रगती करू शकतो. मग ही जी संधी भेटली त्यामुळे अनेक लोकांनी प्रगती केली. मग ही जी प्रगती आहे ही प्रगती अडचणीची वाटायला लागली आणि म्हणून अनेक लोक प्रचार करायला लागले की आरक्षणामुळे देशाची गुणवत्ता घसरते. आणि मग आता ज्यावेळी मराठा बांधवांनी आरक्षणाची मागणी केली तेव्हा माझा प्रश्न होता की तुम्हाला प्रतिनिधित्व कोणी नाकारलं गेलेलं आहे. महाराष्ट्राचे 13 मुख्यमंत्री तुमचे आहेत, सगळ्या शिक्षण संस्था तुमच्या आहेत, 60% जमिनी तुमच्या आहेत, बागायती जमिनी आहेत, पाणी आहे, सगळं काही तुमच्याकडे आहे. आता तुमच्याकडे म्हणजे देणार कोण. जर तुम्ही जर मागास ठरले 70 वर्ष सत्ता असून, तर मग या देशामध्ये 70 वर्षात कारभार कुठला झाला. विलासराव देशमुख, शरद पवारांसारखे दिग्गज लोक इथे मुख्यमंत्री झाले, पण त्यांना आपापल्या बांधवांची प्रगती का करता आली नाही, या देशाची परिस्थिती का बदलता आली नाही. आणि म्हणून मंडल आयोगाच्या विरोधी देशातलं आंदोलन असेल, राजस्थान, गुजरात इकडचं, गुजरातमध्ये सुद्धा ओबीसी आणि एससी एसटीच्या आरक्षणाच्या विरुद्ध मोठी आंदोलन झाली. आंदोलन का झाली. जाट, गुर्जर, पटेल ह्या जमीनदार क्षत्रिय जाती आज आरक्षणाची मागणी करतात. त्यांची मुख्य मागणी ही आरक्षणाची नाही, ते मागासवर्गीयांचं आरक्षण आहे ते रद्द करायसाठी आहे. आणि म्हणून भारतामध्ये मागच्या काळात जाट, गुर्जर, पटेल यांनी आरक्षणाची मोठी मोठी अहिंसक आंदोलनं केली, अनेक मागासवर्गीयांची गरज आली. ज्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं की संविधानामध्ये मागासवर्गीय असलेल्या ओबीसी, एससी, एसटी, शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांनाच आरक्षणाची व्यवस्था केलेली आहे, कारण ते शोषित आहेत. पण तुमचं शोषणच कुणी नाही केलं, तुम्ही दुसऱ्यांचं शोषण केलं, तर तुम्हाला आरक्षण कसं द्यायचं. मग आम्हाला आरक्षण भेटत नाही तर आरक्षणच रद्द करा. आरक्षणाने देशाचा नाश होतो, देशामध्ये विषमता, जातीयवाद वाढतो, अशा प्रकारची मागणी या देशात केली गेली. महाराष्ट्रातल्या काही मराठा समाजाच्या नेत्यांनी सुद्धा सांगितली की आम्हाला आरक्षण भेटत नसेल तर आरक्षण रद्द करा. आणि आपल्याला माहित आहे की या देशामध्ये आर्थिक निकषावरचं आरक्षण हे संविधानकारांना मान्य नव्हतं. जे गरीब आहेत त्यांच्यासाठी अनेक योजना आहेत. आणि आपल्याला माहित आहे 17 16 हजार कोटी ऊसाच्या शेतीला, साखर कारखान्यांना अनुदान मिळतं. तरी सुद्धा हे लोक गरीब असतील तर देशाने आणखी काय करावं. मग आर्थिक निकषावरचं आरक्षण सुद्धा देण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला सुद्धा आपल्याला आव्हान द्यायचं आहे. कारण एखादा माणूस व्यवसायामध्ये, धंद्यामध्ये गरीब झाला तर तो दोष या देशाचा किंवा समाजाचा नाही, परंतु तुम्ही त्यांना जन्मताच ठप्पा मारलेला आहे की तुम्ही मागासवर्गीयांचा जन्म घ्यायचा आणि मागासवर्गीय म्हणूनच मरायचं. ही जी मनुस्मृती किंवा देशातल्या धार्मिक ग्रंथांची, धार्मिक संप्रदायांचा जो आजचाही संस्कार आहे, आज सुद्धा हे सगळे लोक आरक्षणाला वेगवेगळ्या ठिकाणी फेसबुकवर सगळीकडे शिव्या देत असतात. खरं म्हणजे आरक्षण हा समतेचा विषय आहे. या देशाचं संविधान किंवा देशाचं जे भविष्य आहे, जो राष्ट्रवाद आहे देशाचा, हा समतेचा राष्ट्रवाद आहे, विषमतेचा नाही. आणि विषमतेचा राष्ट्रवादाचं समर्थन महात्मा गांधी असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, शिवसेना असेल, या सगळ्या हिंदुत्ववादी पक्षांनी केलेला आहे. हा जो राष्ट्रवाद आहे हा चुकीचा राष्ट्रवाद आहे. आणि म्हणून समतेचा राष्ट्रवाद जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेला आहे त्यासाठी आरक्षण ही अत्यावश्यक गोष्ट आहे. तर जोपर्यंत तुम्ही इथल्या मागे पडलेल्या, दबलेल्या, शोषित समाजाला, जे प्रगती केलेले उच्चवर्णीय समाज आहे त्यांच्याबरोबर आणण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत या देशामध्ये समता येणार नाही. आणि हीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली, अनेक तत्वचिंतकांनी सांगितली की स्वातंत्र्यापूर्वी देशावर अनेक परक्यांनी राज्य केलं. अनेक परके आले, मोगल आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, हे संख्येने अत्यंत कमी संख्येने आले. मग कमी संख्येने येऊन एवढ्या मोठ्या देशाचा पराभव कसे करायचे. या देशामध्ये लढण्याचा अधिकार फक्त क्षत्रियांना दिला होता. आपल्याला माहित आहे, मी अनेक ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की देशामध्ये 100 लोक आहेत, 100 लोकसंख्या आहे असं आपण पकडू, ज्यामध्ये 50 पुरुष आणि 50 स्त्रिया, आणि मग ती मुलं बिलं सगळी अशी पकडून 100ची लोकसंख्या असेल तर स्त्रियांना
शस्त्राचा अधिकार मनुस्मृतीने नाकारला, स्त्रियांना लढण्याचा अधिकार नाकारला. सगळ्यात पहिल्यांदा गुलाम हे स्त्रियांना केलं गेलं, कारण त्यांना माझा जो तलवार धरेल तो लढेल तो राजा होईल. मग स्त्रीला राजा होण्याचा अधिकार नाकारला गेला. मी अभिमानाने सांगेन आमच्या आगरी कोळी इथल्या सागरपुत्र समाजाबद्दल, भंडारी कुणबी समाजाबद्दल, की इथल्या स्त्रियांना शस्त्र हे रोज हातात धरावं लागतं, ते धरतात मासे कापण्यासाठी. आणि अशा प्रकारची अर्थव्यवस्था सुद्धा ते आमच्या भागामध्ये मातृसत्ताक अर्थव्यवस्था सांभाळतात. ती कशी आली तो विषय मी तुम्हाला कार्यातून आली, एकविराकडून आली, बुद्धांच्या आईकडून आली, हा विषय मला कधीतरी सविस्तर सांगेन. परंतु 50% स्त्रियांना लढण्याचा अधिकार नाकारला. आता 50% जे पुरुष आहेत त्यामध्ये आपल्याला माहित आहे की त्यातली 25% किंवा काही जर प्रमाण आहे, तुम्ही तुम्हाला त्याचे 3 भाग केलेत 50%चे, तर त्या 3 भागामध्ये वृद्ध आणि लहान मुले लढू शकत नाही. अत्यंत कमी संख्येने, म्हणजे 15 ते 20 संख्येने क्षत्रिय उरले. आणि मग तेवढ्याच संख्येने परदेशातले लोक आले, तर बाकीचे ओबीसी, एससी, एसटी यांना सुद्धा लढण्याचा अधिकार नाकारला. जे 85% आहे त्या 100%मध्ये, त्यांना लढण्याचा अधिकार नाकारला. शूद्रातिशूद्रांना लढण्याचा अधिकार नाकारल्यामुळे क्षत्रिय 1 ते 2 संख्येने उरले. दोघांना मारलं, दोघांचा पराभव झाला की देश गुलाम व्हायचा. पण भारतीय संविधानाने आज पोलीस होण्याचा, सैनिक होण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. आणि लढणं म्हणजे काय केवळ बंदूक चालवणं असं नाही, तर लढण्याचे अनेक प्रकार आहेत. लेखणीने लढणं, कारखान्यात लढणं, शेतकऱ्यांनी देशासाठी काम करणं. संपूर्ण भारतीय नागरिकांच्या मनात देशप्रेम आणि राष्ट्रप्रेम याचा समान अधिकार जर दिला गेला, मतांचा समान अधिकार दिला गेला, तर काय होतं हा देशाने आज पाहिले. आता भारताचा पराभव कोणी करू शकत नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान. आणि म्हणून ज्या वर्णामध्ये अशी एक प्रकारची चुकीचा गैरसमज झाला की ब्राह्मणांना वाटलं की आमच्यासारखं विद्वान कोण नाही, तुमच्यासारखं विद्वान कोण नाही, मग संविधान लिहिण्यामध्ये ब्राह्मण कुठे होते. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या आमचा बोंबील आणि मासे खाणाऱ्या माणसांनी भारतीय संविधान लिहिलं. जे बोंबील, मासे खाणं, मच्छी खाणं याला कमी समजतात आमच्याकडचे लोक, परंतु त्याच माणसांनी हे संविधान लिहिलं. आणि म्हणून ब्राह्मणांनी बुद्धीचा गर्व करण्याची गरज नव्हती. क्षत्रियांचा सुद्धा पराभव आपल्याला माहित आहे, भीमा कोरेगावमध्ये झालेला आहे, की आम्हीच तलवार घेणार, पण अतिशूद्रांनी, आमच्या त्यावेळच्या महार बटालियनच्या लोकांनी त्याचा पराभव केला. आम्ही सुद्धा इंग्रज आणि पोर्तुगीजांचा इथल्या मुंबईच्या समुद्रामध्ये, रत्नागिरीच्या समुद्रात पराभव केला होता. ओबीसी बांधवांनी केलेला आहे. जागतिक जगजेत्या इंग्रजांचा पराभव, त्यांचा आरमार बुडवलेला आहे. परंतु या आमच्या शूद्रातिशूद्रांच्या पराक्रमाच्या गोष्टी कधी साहित्यात आल्या नाहीत, पुस्तकात आल्या नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी हा जर विचार दिला नसता की शूद्र कोण होते, इथले शूद्र मूळचे कोण होते आणि ते कसे लढाई करायचे आणि त्यांनी किती लढाया जिंकलेल्या आहेत, हे जर आणलं नसतं तर आमच्या मनामध्ये लढाऊपणाची जी सकारात्मक भावना आहे ती कदाचित आली नसती. आणि म्हणून मराठा बांधवांनी जेव्हा आम्हाला स्वतःला मागासवर्गीय घोषित केलं, आता खरं म्हणजे गायकवाड आयोग तयार केला, त्याचे न्यायमूर्ती, माजी न्यायमूर्ती मराठा, सगळे आमदार मराठा, त्यांना सगळे पर्सेंटेज, सगळे माहिती पुरवणारे सगळे मराठा. मग त्यांनी स्वतःला घोषित केलं की आपल्याला माहिती आहे 70 वर्ष महाराष्ट्राची सत्ता मिळून आम्ही प्रगती केली नाही. आता ज्या मागासवर्गीयांनी आरक्षणाच्या जोरावर इथपर्यंत प्रगती केली ते पण घेऊन टाकू, म्हणजे दुसऱ्याने कोणी प्रगती करू नये. प्रगती असेल ती आमचीच. राज्य आमच्याकडे, तर प्रशासन पण आमच्याकडे पाहिजे, शेती आमच्याकडे आहे, पाणी आमच्याकडे, सगळं आमच्याकडे आहे. पण हे आमच्या शेतात काम करणारे लोक आज एवढे हुशार होऊन IAS झालेले आहेत आणि आम्हाला जर आदेश देत असतील मंत्रालयातून तर हे थांबलं पाहिजे. यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. त्यांना माहिती आहे आरक्षण मिळणार नाही, परंतु आम्हाला आरक्षण भेटत तर आरक्षणच रद्द करा, अशा प्रकारची उलट्या डोक्याने ही आरक्षणाची मागणी केली गेली. आणि आपल्याला माहित आहे गायकवाड आयोगाने जो अहवाल तयार केला तो अहवाल खोटा होता. आपल्या वर्चस्वाचा, राजकीय वर्चस्वाचा उपयोग करून तो अहवाल दिला गेला. मला आश्चर्य वाटलं की आमच्या मुंबईतल्या एका सभेमध्ये आदरणीय बॅरिस्टर ओवेसी यांनी मराठा आरक्षणावर भाषण केलं. त्या विद्वान माणसांनी इतकं सुंदर भाषण केलं, अरे तर मराठा लोक मागासवर्गीय तर हमारे मुस्लिम भाई कोण आहे, त्यांना तर शिक्षण किती वर्षापासून नाकारलेलं आहे, त्यांची जी गरिबी आहे ती किती भयानक आहे. म्हणजे गरीबाला आरक्षण मिळत नाही, धर्माने ज्यांना शूद्रातिशूद्र ठरवलं त्यांना आरक्षण मिळतं, अशी जेव्हा आमची चर्चा झाली, त्यांचं जे भाषण होतं अप्रतिम भाषण होतं. या चर्चेच्या मध्ये मी तुम्हाला सांगेन की महाराष्ट्रामध्ये मराठा हे मागासवर्गीय आहेत, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत, असा खोटा प्रचार पुराव्यासहित केला गेला. आणि गायकवाड आयोग आहे हा त्याचं मूर्तिमंत रूप आहे. या गायकवाड आयोगाने अशा प्रकारचे पुरावे दिले की मराठी मागासवर्गीय आहेत, परंतु हे पुरावे खोटे आहेत. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना, मराठा बांधवांना जे जाणतात त्यांना सगळ्यांना माहित आहे की या देशामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये मराठे हे मागासवर्गीय नाहीत. मी माझ्या बोलण्यातून नेहमी हे उदाहरण देत असतो की सैराट चित्रपट जेव्हा महाराष्ट्रात आला, त्या सैराट चित्रपटामध्ये आर्ची नावाची जी मुलगी आहे आणि तो परशा नावाचा मुलगा आहे. परशा हा कोळी आहे आणि आर्ची ही मराठा आहे. त्या दोघांचं प्रेम होतं आणि त्या प्रेमातून ते लग्न करतात. परंतु आमची मुलगी, आम्ही उच्चवर्णीय आहोत, आम्ही क्षत्रिय आहोत, आमची मुलगी आम्ही कोळ्याला देणार नाही, या भावनेतून दोघांचा खून होतो. हा जो प्रकार घडलेला आहे हा प्रकार अनेक ठिकाणी महाराष्ट्रात घडतो. खरं म्हणजे जन्मावर आधारित मोठेपणाचा हा गैरसमज अनेकांच्या डोक्यात घातला गेला. हिटलरला सुद्धा असं वाटलं होतं की मी जन्माने श्रेष्ठ आहे, मी बाकी ज्यूंचा नाश करेन. म्हणजे जगाच्या हुकुमशाही पोटी त्यांनी कित्येक कोटी, म्हणजे 600 सांगतात की 6 कोटी माणसं त्यांनी मारली गेली, गॅस चेंबरमध्ये डांबून मारली गेली. हा जो अहंकार आहे हा हिटलरला होता.
आणि या अहंकारापोटी अनेक जगाला फार मोठ्या लढाईला सामोरं जावं लागलं. अशा प्रकारचा अहंकार जेव्हा जेव्हा निर्माण होतो की आम्ही जन्माने श्रेष्ठ आहोत, त्यामुळे काय काय गोष्टी घडतात ते आपण तशाच प्रकारचा अहंकार महाराष्ट्राची विधानसभा आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेने अनुभवला. ज्या दिवशी मराठा आरक्षणाच्या गायकवाड आयोग न वाचता मराठा हे मागासवर्गीय आहेत हे महाराष्ट्राच्या विधानसभेने म्हटलं, उच्च न्यायालयाने म्हटलं आणि हा विषय हायकोर्टात गेला, सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्याला चॅलेंज झालं. परंतु महाराष्ट्रामध्ये ओबीसींनी आपलं आरक्षण वाचवण्यासाठी मेहनत घेण्याची गरज होती, पैसे खर्च करण्याची गरज होती. मी ओबीसी आमच्या नेत्यांकडे सगळ्यांच्याकडे गेलो आणि आमदार खासदारांना सांगितलं, बाबांनो, हा ओबीसीमध्ये जर मराठा आरक्षण आलं तर मी बाकी महाराष्ट्राचं नाही सांगत, पण आमची पनवेल महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महापालिका, कल्याण डोंबिवली या ठाणे रायगड मुंबई मधल्या अत्यंत महागड्या अत्यंत श्रेष्ठ अशा श्रीमंत अशा महापालिका यामध्ये ओबीसीचे नगरसेवक जातील आणि तिथे मराठा आरक्षणाचे लोक येऊन त्या जागा घेतील आणि मग 150 आमदार मराठ्यांचे, मंत्रिमंडळ मराठ्यांचं, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मराठा किंवा ब्राह्मण यामध्ये तुमचं असं स्वतःचं काही राहणार नाही. तुम्हाला जी कुठे संधी ग्रामपंचायतमध्ये सरपंच व्हायची मिळते ती संधी सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. आणि मग लोकशाहीमध्ये तुम्हाला लोकप्रतिनिधित्वच भेटलं नाही तर तुम्ही कायदे काय करणार? कायदे त्यांच्या बाजूने होतील. आणि मग महाराष्ट्राच्या विधानसभेने अनुभवलं अशा प्रकारच्या मानसिकतेच्या लोकांकडे महाराष्ट्राची विधानसभा जाते, विधान परिषद जाते, त्यावेळी कायदे हे उच्चवर्णीयांच्या बाजूने होतात. म्हणजे भारतीय संविधानामध्ये समतेच्या गोष्ट सांगितली असेल तरी सुद्धा महाराष्ट्राने हे अनुभवलं मागच्या काळात. आणि त्या दिवशी मी निर्णय घेतला की आता आपण शिक्षक म्हणून आयुष्याची निवड केली असली पेशाची तरी आता आपल्याला निवडणूक लढवावी लागेल. परंतु निवडणुकीमध्ये पैसे नसलेल्या माणसाला, ओबीसी बांधवाला तिकीट कोण देणार? कारण इथे तिकीट वाटणारे जे पक्ष आहेत त्या पक्षाचे प्रमुखच ते आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे ते मराठ्यांनाच तिकीट देणार, शरद पवार मराठ्यांनाच देणार, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे पक्ष मराठ्यांचेच महाराष्ट्रात तरी पक्ष आहेत आणि भाजप पण तेच आहेत, उच्चवर्णीयांचेच पक्ष आहेत. भाजपमध्ये ब्राह्मण नंतर मराठा, ओबीसीना तिकीट देणारा हे ते पक्षच नव्हता. आणि म्हणून मग महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण हे ओबीसीच्या विरोधात गेलं. महाराष्ट्र विधानसभेने गायकवाड आयोग पाठवून दिला आणि सांगितलं की मराठा एसीबीसी आरक्षण लागू करा. तेव्हा लक्षात आलं की जर अशा प्रकारचे राजकीय नेते असतील की जे विषमता आणि समता जाणत असतील आणि मागासवर्गीयांवर अत्याचार करत असतील तर आपल्याला निवडणूक लढल्या पाहिजे. आणि म्हणून आम्ही बाळासाहेब आंबेडकरांकडे गेलो. बाळासाहेब आंबेडकरांनी जे माझ्या मनात होतं तेच उत्तर दिलं की आता बघा की संविधानामध्ये, कायद्यामध्ये सगळं आहे तरी सुद्धा इथल्या आमदारांनी मराठांना मागासवर्गीय घोषित केलं, जे मागासवर्गीय नाही. म्हणजे दिवसाला रात्र म्हटलं आणि रात्रीला दिवस म्हटलं, सूर्याला अंधार म्हटलं, हे सगळे प्रकार घडले ते केवळ राजकीय सत्तेच्या बळावर. आणि अशा प्रकारचा बलात्कार इथल्या मागासवर्गीयांवर हजारो वर्ष होत आलेला आहे. यासाठी तुम्हाला सत्ता हातात घ्यावी लागेल. आणि मग बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आम्ही एक वंचित बहुजन आघाडी केलेली आहे, त्या आघाडीमध्ये जे कोणी ओबीसी लढत असतील त्यांना मी तिकीट द्यायला तयार आहे. आणि अनेक ओबीसीना महाराष्ट्रामध्ये 42 खासदार उभे झाले, त्यामध्ये मला पिंपरी चिंचवड आणि हा जो उरणपट्टा यामध्ये बाळासाहेबांनी लढायला सांगितलं आणि म्हणून पिंपरी चिंचवडच्या लोकांना मी भेटू शकलो. कारण का हे शक्यच नव्हतं की आम्ही कारल्याच्या एकविरा आईच्या डोंगराच्या पलीकडे कुठे कधी जात नव्हतो, कारण आम्ही मुंबई परिसरात राहणारे कोकणातले मासे खाणारे लोक, पण तिकडे बाळासाहेब आंबेडकरांमुळे जाण्याची संधी भेटली. आज या चर्चेच्या निमित्ताने मी सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात समता निर्माण करण्यासाठी संविधान दिलं, एक विचार दिला, चुकीचं काय, बरं काय, वाईट काय, सदस्य बुद्धी आम्हाला सांगितली. परंतु इथली राजकीय सत्ता सत्याला असत्य म्हणते, असत्याला सत्य म्हणतं, याच्यावर आपण काही करू शकत नाही. आणि म्हणून सुप्रीम कोर्टात यावेळी जो मराठा आरक्षणाचा पराभव झालेला आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आज मृत नाहीत किंवा आमच्यात नाहीत असं नाही, संविधानाच्या रूपाने ते आहेत. आणि त्यांनी भारतीय न्यायालयांना, भारतीय लोकसभेला, राज्यसभेला विचार करण्याचा सदस्य बुद्धी वापरून न्याय जो आहे तो करण्याची संधी दिलेली आहे. पण जेव्हा अशा उच्चवर्णीय मानसिकतेने महाराष्ट्राची विधानसभा भारलेली असते त्यावेळी काय होतंय महाराष्ट्राने पाहिलं. आणि मग त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाशजी आंबेडकर यांनी सांगितलं की ओबीसीने आता निवडणुका लढल्या पाहिजेत. आणि म्हणून ती लोकसभा आपण लढलो आणि ह्या लोकसभेला लढल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं मतदान वंचित बहुजन आघाडीने घेतलं. ते मतदान घेतलं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा अनुभव मी सांगतो की लोकसभा लढण्याची संधी बाळासाहेब आंबेडकरांनी मला दिली. त्यांचे जे उपकार आहेत ते प्रचंड फार मोठे उपकार आहेत. तर ओबीसीना जोपर्यंत ह्या लोकसभेचा अनुभव येत नाही, लोकसभेचा अनुभव खरं म्हणजे याच्याविषयी तुम्हाला निवांतपणे सांगेन की जेव्हा तुम्ही फॉर्म भरता एखाद्या उच्चवर्णीय लोकसभेच्या उमेदवाराच्या विरोधात, ते वेगवेगळ्या प्रकारची आमिष तुम्हाला दाखवली जातात. ही आमिष, कोट्यावधींची आमिष बघितली की लक्षात येतं की या देशातल्या उच्चवर्णीयांना सगळ्यात भीती ही राजकीय सत्तेची आहे. आणि म्हणून तुम्ही फॉर्मच भरू नये, तुमचा फॉर्म मागे घेतला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न इथे होतो. आणि म्हणून हे कोणी चॅनल बघतात त्यांना मी सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद बघायची असेल तर नुसतं मतदान करून चालणार नाही, निवडणुका पण लढल्या पाहिजेत आणि त्या संघटितपणे लढल्या पाहिजेत. आणि म्हणून या देशामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी जे धाडस केलं त्या धाडसाला मी सॅल्यूट करतो आणि त्याला सांगतो की त्यांनी ज्या पद्धतीने हा प्रयत्न केला आणि मागासवर्गीय तरुणांना लढायची संधी दिली, याच्यावर खरं म्हणजे डॉक्टरेट करायला पाहिजे लोकांनी, त्याच्यावर चित्रपट काढायला पाहिजे. आणि फार मोठी तो विषय आहे. किती जिंकले हा विषय नाही, त्यांनी तिकीटं दिली, जिंकायचं की हारायचं हे प्रत्येकाच्या हातात होतं. आम्ही जिंकू शकलो नाही, हे अपयश आम्हाला मान्य आहे.
कारण तेवढ्या प्रकारची साधन संपत्ती पैसा आमच्याकडे नव्हता, समोरच्या उमेदवाराकडे प्रचंड होता. परंतु पिंपरी चिंचवड मधल्या खास करून मावळ आणि पुणे जिल्ह्यातल्या लोकांनी जे मला मतदान केलं ते मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही. आपलं स्वतःचं मत दुसऱ्याला देणं, एक महिन्याच्या ओळखीने ते मतदान करणं ही खायची गोष्ट नाही. आता त्याचं मूल्य मला कळलेलं आहे आणि त्या मतदानामुळे माणसाच्या मनाची ताकद इतकी वाढते की नाही, आपल्याला हे देश बदलण्याचं, अन्याय बदलण्याची हिंमत आपल्यामध्ये आहे, पण आपण तसा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून त्या सगळ्या मतदारांना मी धन्यवाद देतो. बाळासाहेब आंबेडकरांचा हा प्रयत्न जसा महत्वाचा आहे, तो राजकीय प्रयत्न आहे, या देशामध्ये क्रांती करण्याचा प्रयत्न आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये असाच प्रयत्न या देशामध्ये व्हावा, सगळ्या ओबीसीना निवडणुकीची संधी मिळावी. आणि म्हणून हे अन्याय करणारे, लॉकडाऊन करणारे, नोटबंदी करणारे, औषधं नाकारणे, हॉस्पिटल नाकारणारे, हे बेदरकार लोक जे आहेत, ज्या महात्मा गांधींनी सुद्धा शूद्र अतिशूद्रांकडे असंच पाहिलं, त्या आज गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी आज आपली ही अत्यंत वाईट अवस्था केली. मला कल्पना आहे, आपण बोलत नाही, पण अवस्था किती भयानक आहे. मी आत्ताच धान्य वाटप मागच्या काळात केलं, तर अवस्था लोकांची इतकी भयानक आहे की घरामध्ये खायला अन्न नाही, कारण का रोजगार नाहीये, नोकऱ्या नाहीत, घरात येणारे पैसे मागचे 2 वर्ष बंद आहे, ते 3रं वर्ष आहे. पैसे येणार कुठून? कष्ट केल्याशिवाय गरीबाच्या घरात पैसे येत नाहीत. आपल्याला कुठून पैसे यायचा विषयच नाही, तरी सुद्धा लोक बोलत नाहीत. अनेकांचे मृत्यू हे बळीने आणि गरिबीने होतात. काही लोकांना औषधोपचार होत नाहीत, ऑक्सिजन मिळत नाहीत, इंजेक्शन्स मिळत नाहीत, आणि म्हणून ते मृत्यू पावलेले आहेत. या मृत्यूला जबाबदार इथलं सरकारच आहे, यात काहीच शंका नाही. पण सरकारच्या विरुद्ध आम्ही बोलू शकत नाही. तुम्हाला माहित आहे की जोपर्यंत आपण लोकसभेत जात नाही, विधानसभेत जात नाही, तोपर्यंत आपल्याला बोलायची संधी मिळत नाही. म्हणून राजकीय नेतृत्व देण्याचं काम या आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीयांना ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी दिला, त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. दुसरा प्रयत्न जो आपल्या देशामध्ये झाला, की राजकीय लढाई ही अत्यंत महत्वाची असते, प्रशासनाची पण महत्वाची असते, परंतु संविधानिक लढाई ही सुद्धा तितकीच महत्वाची असते. मराठा आरक्षणाच्या विरोधात कोणी उभं राहू नये, आणि म्हणून सगळ्या संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. अशा प्रकारचा प्रचार संपूर्ण महाराष्ट्रात झाला. ओबीसी संघर्ष समन्वय समिती, आम्ही मात्र विरोधात काम करत होतो. आम्ही सांगत होतो की मराठा आरक्षण हे संविधानिक नाही, जो सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही, अशा समाजाला आरक्षण देणं म्हणजे आरक्षणाची, न्यायाची जी संकल्पना आहे ती संपवून टाकणं आहे, म्हणजेच हे आरक्षण असंविधानिक आहे. अशा प्रकारचा प्रचार आम्ही, आमचे नेते चंद्रकांत बावकर असतील कुणबी समाजाचे, आमचे नेते भंडारी समाजाचे नवीनचंद्र बांदिवडेकर असतील, माळी समाजाचे दरवडे असतील, प्राध्यापक महाजन असतील, आमचे पुण्यातले आमचे काही तरुण आहेत, त्या तरुणांनी आम्हाला हे पाठिंबा दिला. आणि असे अनेक ओबीसीच्या जातींनी आम्हाला पाठिंबा दिला आणि सांगितलं की आपण लढूया. अनेक लोक घाबरायचे की काय होईल, कुठे हल्ला होईल का, कुठे काय होईल का. आणि अशा प्रकारचा हल्ला भारत म्हणजे उच्च न्यायालयामध्ये ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झाला. एका वकिलावर, म्हणजे ज्याचं नाव हे पूर्ण देशात आहे, अशा माणसाला मारण्याचा प्रयत्न झाला, हल्ला केला गेला. ते बघून अनेकांना भीती वाटली की काय. ज्या दिवशी त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांना आम्ही ऑफिसमध्ये भेटायला गेलो आणि त्यांना भेटलो, तर ते काय असे घाबरलेले वगैरे नव्हते. तर त्यांनी सांगितलं की मी भगवान बुद्धांना मानणारा एक आहे, माणूस आहे, आणि मला जी अहिंसा शिकवलेली आहे, आम्ही कोणावर उगाच हल्ला करत नाही, आम्हाला जी अहिंसा शिकवलेली आहे ती मार खाण्याची नाही. जर आपला जीव घ्यायला कोणी आला तर आपले प्राण वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आपल्याकडे असतं, आपलं कर्तव्य असतं. आणि त्याच तत्वानं मला मारायला आलेल्याच्या अंगावर गेलो, त्यांना मी मारलं. एका वकिलाची ही ताकद बघून मला सुद्धा धक्का बसला. आणि त्यांनी जे विश्लेषण केलं, कारण समाज सांगत होता की अरे जो वकील आहे, जो शिकलेला आहे, त्यांनी हल्ला करायचा, म्हणजे शिकलेल्या लोकांनी, एखाद्या अशिक्षित अडाणी माणसांनी, राजकीय नेत्यांनी हल्ला केला तर मार खायचा, अशी समाजाची मानसिकता आहे. ही मानसिकता शूद्रातिशूद्रांनी, स्त्रियांनी मार खावा, ही मनुस्मृतीचीच मानसिकता आहे. आदरणीय ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं मी उत्तर ऐकलं आणि मला इतका आनंद झाला की ज्या पद्धतीने त्यांची मांडणी केली. मी बौद्ध साहित्य वाचलेलं आहे. श्रीलंकेमध्ये असाच प्रसंग आला. त्या श्रीलंकेवर जेव्हा परकीयांचे हल्ले झाले त्यावेळी बौद्ध भिक्खू, ज्यांनी शस्त्र हातात न धरण्याचा निर्णय घेतलेला आहे, सगळ्या संसार आणि सत्तेचा त्याग केलेला आहे, अशा लोकांनी हातात धनुष्यबाण घेऊन आपल्या देशाचं रक्षण केलं. म्हणजे आमचे देश लुटायला, आमच्या समाजाला लुटायला जर तुम्ही आलात तर आम्ही लढू, हा विचार भगवान बुद्धांनी सुद्धा अशा प्रकारची अहिंसा सांगितली आहे की आपला जीव कोणी घेत असेल तर अहिंसक राहण्याचे कारणे आपले जीव वाचवायचा आपल्याला अधिकार आहे. तर याच पद्धतीनं ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा माझा परिचय आला आणि गुणरत्न सदावर्ते या देशामध्ये जी भूमिका घेतली ती संविधानिक जो न्याय आहे तो संविधानिक न्यायासाठी आपण लढायला उतरलं पाहिजे. म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांना एवढ्या शिव्या महाराष्ट्रातून भेटल्या की मला वाटत नाही की एवढ्या शिव्या कोणाच्या वाट्याला आल्या असतील. शेवटी माणसाचं मन आहे, कोणी असेल माणूस, एवढ्या शिव्या, इतक्या अर्वाच्या शिव्या, एवढ्या धमक्या जो ऐकतो, ते ऐकल्यानंतर माणसाच्या मनावर काही ना काही परिणाम होतो. प्रत्यक्ष हल्ला पण झाला, एवढ्या हल्ल्यामध्ये हा माणूस कसा काय लढतो, याच्याकडे कुठली विचारसरणी आली. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मी बाबासाहेब आंबेडकरांचा सुपुत्र आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं सुपुत्र होणं, बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणं म्हणजे काय, तर हा जो असंतोष आहे लोकांचा, हा जो न्यायाच्या म्हणजे अन्यायाचा जो असंतोष आहे, हा कवटाळणं आहे. म्हणजे ते एक गाणं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं,
बाबासाहेब आंबेडकरांचा सारा विरोध कवटाळीला, ते मला पूर्ण आठवत नाही, तशा प्रकारचा विरोध महाराष्ट्रामध्ये ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी कवटाळला आणि सगळे त्यांच्या परिवारातल्या सगळ्या लोकांना, ताईंना सुद्धा तो अन्याय म्हणजे जो अत्याचार आहे तो सगळा त्यांना बघावा लागला. आणि मग त्यांच्या घरी मागच्या 2 ते 3 वर्ष आम्ही त्यांना बघतोय की 10 पोलीस अधिकारी SLR रायफल घेऊन उभे आहेत. कशासाठी? तर त्यांच्यावर कोणीतरी हल्ला करेल. आता ते जे सांगताय ते सत्य, जे जर आपल्या महाराष्ट्रातल्या प्रबोधनकारांनी मराठा बांधवांना सांगितलं असतं की मराठा बांधवांना आरक्षण भेटू शकत नाही कारण तुमचं कोणी शोषणच केलं नाही, तुम्ही मागासवर्गीय नाही, तर तुम्हाला आरक्षण कसं देणार? कारण भारतीय संविधान आमचे लोक वाचायला तयार नाहीत. आणि या बाबतीत मी सांगेन की ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा इथपर्यंत संविधान पोहोचलेलं आहे, ग्रामपंचायतमध्ये पोहोचलेलं आहे, परंतु कुठल्याही महाराष्ट्रातल्या गावानं अजूनही भारतीय संविधान स्वीकारलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांना संविधानाची भाषा कळत नाही. आम्हाला जर आरक्षण मिळत नसेल तर कायदे बदला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता राज्यपालांकडे गेले, सुप्रीम कोर्टाचा निकाल आलाय की मराठे हे मागासवर्गीय नाहीत, गायकवाड आयोग खोटा आहे, मराठ्यांना कधीच आरक्षण मिळत नाही असा निर्णय आलाय. तरी मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्राचे राज्यपालांना की राष्ट्रपतींना सांगा हे आरक्षण द्या. ऑलरेडी जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय, भारतीय संविधान आणि सुप्रीम कोर्ट यांचा आदर करणं हे इथे ह्या भारतातल्या जगण्याचं नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. त्यांच्या विरोधात आपण जाऊच शकत नाही. आणखी तुम्हाला कुठला न्याय पाहिजे? परंतु यांना असं वाटतं की भारताच्या लोकसभेने आणि राज्यसभेने महाराष्ट्राची विधानसभा आणि विधान परिषदेसारखा निर्णय घ्यावा, न्यायालयाने पण गप्प बसावं आणि आम्हाला आरक्षण द्यावं. कशासाठी 8 तास? म्हणजे मी पण ओबीसी आहे, मी नोकरी करत नाही, मी आरक्षणाचा फायदा घेतलेला नाही म्हणून मी जगू शकत नाही का? या देशामध्ये भगवान बुद्ध आणि भगवान महावीर हे राजे होते आणि राजे असताना माणसाचं दुःख कमी करण्यासाठी त्यांनी राजपद सोडलेलं आहे. सम्राट अशोक नावाचा अशा प्रकारचा एक राजकारणी पुरुष आहे जो सम्राट आहे. त्यांनी अशा प्रकारचं एवढं मोठं साम्राज्य या देशामध्ये उभं केलं, म्हणजे भारतासह पाकिस्तान, बांगलादेश हा सगळा भाग करून त्या भारताचा तो सम्राट होता. आणि त्या सम्राटाने, मी आत्ताच्या राजकारणाला सांगेन की आत्ताच्या नगरसेवकाला सुद्धा वाटतं की माझा मुलगा आमदार झाला पाहिजे, आमदारला वाटतं मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि मुख्यमंत्र्याला वाटतं की मी पंतप्रधान झालो पाहिजे. अशा प्रकारची राजकीय महत्वाकांक्षा सगळीकडे दिसते. आपल्या मावळच्या निवडणुकीमध्ये मी एक मुलाखत दिली होती, ती खूप गाजली. पार्थ पवार त्यावेळी बोलता येत नव्हतं, भाषण करता येत नव्हतं. त्यावेळी पत्रकारांनी मला विचारलं, तर मी सांगितलं की बघा ना, 80 वर्ष झाली शरद पवारांना, महाराष्ट्राचे कित्येक वेळा मुख्यमंत्री झाले, त्यांच्या समाजाचे 13 मुख्यमंत्री झाले, त्यांच्याच घरात खासदार आहेत, आमदार आहेत, सगळी पदं आहेत. आणि असं असताना आता 80 वर्षानंतर नातवाला सत्ता द्यायची गरज काय? का दुसऱ्यांची नातवंड नाहीत का? परंतु सत्तेची लालसा ही ययातीसारखी आहे, ती माणसाला जाळून टाकते. आणि मग अशा लालसेवर ययाती या कादंबरीवर उत्तर हे सम्राट अशोकाने दिलं आणि सांगितलं की सगळे काही परिवर्तन देशाचं किंवा जगाचं भलं केवळ राजकीय सत्तेने करता येत नाही. देशाच्या शांतीसाठी, ज्ञानासाठी, समतेसाठी, न्यायासाठी राजकीय सत्तेबरोबरच जो धम्म आहे, बुद्धाचा धम्म आहे, याची सुद्धा तेवढीच गरज आहे. म्हणजे सामाजिक चळवळीची पण तेवढीच गरज आहे, माणुसकीच्या चळवळीची गरज आहे. आणि अशा प्रकारच्या चळवळीसाठी श्रीलंकेतला जो धम्मप्रसार आहे, त्या धम्मप्रसारासाठी संघमित्र आणि महेंद्र ही 2 मुलं आपली त्यांनी दान दिली आणि सांगितलं की राजकारण्याने हे लक्षात घेतलं पाहिजे, राजकीय सत्ता म्हणजे प्रगतीचं अंतिम हत्यार नाही किंवा अंतिम क्षेत्र नाही, तर अनेक गोष्टी आहेत. जसं आपल्याला माहित आहे की आज मराठा समाजाच्या लोकांनी आरक्षणाची मागणी केली. या मागणीतलं सत्य मी सांगतो. आमच्याकडे जे मराठा समाजाचे अधिकारी आमच्या भागात, रायगड जिल्ह्यात, कोकणात आलेले आहेत, खास करून विश्वास पाटील नावाचे जिल्हाधिकारी, IAS ऑफिसर मुंबईत आले. यांनी काय केलं? यांनी मुंबईतले जे कोळीवडे आहेत त्या सातबाऱ्यावरून रोवून टाकले. जुहू मोरा कोळीवडा आमच्याकडे आहे, 143 एकर, जिथे गुंठ्याला 4 कोटी भाव आहे. तो सातबाऱ्यावर जी नोंद होती त्या गावठाणाची, ती नोंदच उडवून टाकली. 32 फाईल एका रात्रीत केल्या या माणसांनी, विश्वास पाटील यांनी. अशा प्रकारचे अनेक IAS ऑफिसर आमच्याकडे आले आणि त्या IAS ऑफिसरनी आमची जमिनींची लूट केलेली आहे. रोज हे तहसीलदार, जिल्हाधिकारी हे सगळे पनवेल, उरण, अलिबाग इकडे बदल्या घेतात आणि कोकण भवन इथे बदल्या घेतात आणि आम्हाला संपवतात. सिडकोमध्ये आम्हाला लुटलेलं आहे. मग हे जे अधिकारी येतात हे IAS झालेले लोक सगळे IASच का होतात किंवा महसूलमध्येच का येतात, याची सुद्धा चर्चा झाली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की अनेक शास्त्रज्ञ आहेत. आज भारतामध्ये कोरोनावर लस मिळत नाही, खरं म्हणजे एवढा मोठा देश, एवढा मोठी परंपरा असलेला देश की ज्या देशामध्ये ज्ञानाची परंपरा मनुस्मृतीने एवढे वर्ष आहे, आमचे ब्राह्मण सगळ्या जगात हुशार आहेत, गुणवत्ताधारक आहेत, हे सगळं सांगितलं. कोरोनावरची तुम्हाला औषधं भेटत नाही, तुम्हाला ऑक्सिजन मिळू शकत नाही, त्याचं संशोधन तुम्हाला करता येत नाही. परंतु इथे संशोधन करणं अशा प्रकारची मागणी कुठल्याही तरुणाची नाहीये. इथे सत्ताधारी व्हायचं आहे, मला प्रशासकीय अधिकारी, IAS अधिकारी व्हायचं आहे, कारण हजारो एकरच्या जमिनी लाटता येतात, महसूल खाता येतो. आणि याचं उदाहरण आपलं महसूल मंत्री, आपल्या गृहमंत्र्यांनी दिलं की 100 कोटीची खंडणी ते वसूल करत होते. आता देवेंद्र फडणवीसांनी ती उघड केली, पण देवेंद्र फडणवीस असताना, गृहमंत्री असताना, म्हणजे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह खातं होतं, ते पण काही कोटी घेत असणार. हे सरळ आहे. म्हणजे ब्राह्मण आणि मराठी उच्चवर्णीय लोक या देशाची हजारो वर्ष लूट करत आले. 70 वर्षात ती लूट अशी चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये आमच्या ज्या सदावर्तेंचे ताई आहेत, मिसेस आहेत, त्यांनी या देशमुखांच्या विरुद्ध केस केली आणि यांना तिथून संपवलं आहे. त्यांचं पद, त्यांची चौकशी चालू केलेली आहे.
दोन्ही पती पत्नींनी बाबासाहेब आंबेडकरांच्या, भगवान बुद्धांच्या तत्वाने संविधानिक क्रांती या देशामध्ये केलेली आहे, ती फार मोठी आहे. आणि म्हणून हे दोन परिवार आहेत, बाळासाहेब आंबेडकर आणि सदावर्ते साहेब, यांनी भारतीय संविधानाचा आधार घेऊन हे सिद्ध केलं की जे मागासवर्गीय नाहीत त्यांना संविधानाने आरक्षण नाकारलेलं आहे. आणि अशा प्रकारची असंविधानिक गोष्ट कोण करत असेल त्यासाठी मी लढायला तयार आहे आणि त्यासाठी जीवाची बाजी लावलेली आहे. म्हणजे आजच्या घडीला शूर कोण असेल देशामध्ये, आपल्याकडे बॉडी बिल्डर असतात, त्यांना भारतश्री किंवा महाराष्ट्रश्री असे पुरस्कार दिले जातात. अशा ह्या ज्या बलदंड स्नायूंच्या माणसाला आता शूर म्हणता येणार नाही. की सदावर्ते साहेब आहेत ते अशा प्रकारचे शूर आहेत की त्यांनी हे या 85% मागासवर्गीयांचा न्याय केला. 85% ओबीसीच्या न्यायासाठी सदावर्तेंनी जी भूमिका घेतली ती अत्यंत न्यायाची भूमिका आहे. हे सगळं सांगत असताना मला मराठा बांधवांना सुद्धा हे सांगायचं आहे की मागचे 4 वर्ष आपण क्रांती मोर्चे काढले, आपण अनेक लोक यामध्ये, काही लोकांचा मृत्यू झाला किंवा काही लोकांचं प्रचंड नुकसान झालं. परंतु आपण हे पहिल्यांदाच तपासलं असतं की भारतीय संविधानाने आरक्षण ही काय सवलत नाहीये, आरक्षण ही संधी आहे, आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे आणि ज्यांना प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्यांना दिलेलं आहे. हा काही गरिबी हटवाचा कार्यक्रम नाही. पण अनेक लोक त्या गायकवाड आयोगामध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, आम्ही शेणाच्या गोऱ्या वापरतो हे करताना, जेवण करताना, आमच्याकडे सिलेंडर नाही. मग सिलेंडर नाही, मग नरेंद्र मोदींनी एवढे सिलेंडर दिले, ते गेले कुठे? तुमच्याकडे का नाही सिलेंडर? आम्ही अशा पद्धतीने गरीब आहोत, आता आमची शेती संपलेली आहे. ते अहो, आमची 100% जमीन गेलेली आहे. नवी मुंबईतल्या आगरी कोणाची 100% जमीन गेली, भूमीहीन आहोत. मग आम्ही काय करायचं? अनेक लोकांची आता महारवतनी जमिनी संपलेल्या आहेत, आदिवासींच्या जमिनी सुद्धा खरेदी केल्या गेल्या आहेत, आदिवासींकडे जमिनीच राहिलेली नाही, जंगलातून त्यांना हुसकवलं जात आहे. तर त्या लोकांनी काय करायचं? मुंबईचे कोळी बांधव, मुंबईचे मालक, म्हणजे कुलाबा कोळीवाडा आमचा मंत्रालयापासून फक्त 1 किलोमीटर आहे, ताज हॉटेल त्याच्या समोर आहे. त्या कोळीवाड्याला कोळी बांधवांना प्रॉपर्टी कार्ड आणि सातबाराच देत नाही मंत्रालय. कोणाचं मंत्रालय? हे इंग्लंडचं आहे, पाकिस्तानचं आहे, हे मंत्रालय पोर्तुगीजांचं आहे, मोगलांचं आहे, हे मंत्रालय मराठ्यांचं आहे. आणि तरी सुद्धा तिथल्या लोकांना जमिनीचा मालकी आता 200 गावठाणं मुंबईमध्ये आहेत. शिवसेना नावाचा जो पक्ष आहे उद्धव ठाकरेंचा, त्या पक्षाला माझं सांगणं आहे की मुंबईतल्या 200 गावठाणांना तुम्ही अजून न्याय दिलेला नाही, तुमचं हिंदुत्व आम्हाला काय देणार? आणि म्हणून महाराष्ट्राची सत्ता अत्यंत प्रतिकूल आहे ओबीसीसाठी आणि या सत्तेमध्ये बदल घडवणं हे आपलं काम आहे. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना मी धन्यवाद देईन की आपण हा विचार आम्हाला दिलेला आहे, तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. आता ज्या पद्धतीने संविधानिक लढाई गुणरत्न सदावर्ते लढले, ती संविधानिक लढाई सगळ्या ओबीसीसाठी आदर्श आहे. आणि म्हणून जीवावर उदार होऊन अशा प्रकारचा संघर्ष करण्याची परंपरा या देशाला गरजेची आहे आणि ती परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. आणि असाच प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरच्या पिढीमध्ये अनेक ओबीसींनी केला. त्यामध्ये आदरणीय लोकनेते दिबा पाटील हे होते. दिबा पाटलांचा परिचय तुम्हाला नसेल, पण ओबीसींचं महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं होतं, त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास झाला. आज त्यांचा मृत्यू झालेला. त्यांच्या मृत्यूनंतर इथले आमचे सगळे ओबीसी बांधव या जमिनींच्या लढ्यामध्ये पोरके झाले. आणि तुम्हाला माहिती आहे, ह्या दिबा पाटलांनी असा एक कायदा केला होता. आता पुण्यातले लोक असल्यामुळे तुम्हाला सांगतो, दिबा पाटलांनी एक कायदा केला की इथल्या आगरी कोळी कराडी ओबीसी यांना पुनर्वसनामध्ये भूखंड मिळालेच पाहिजे 12.5%, पण एससी एसटी 12 बलुतेदारांना पण भेटले पाहिजे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांनी इथे या कोकणामध्ये रुजवला होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर दिबा पाटलांसारख्या आगरी ओबीसी नेत्यानं इथल्या मागासवर्गीयांच्या जमीन हक्कांचं रक्षण केलं, त्यासाठी नेतृत्व केलं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आज दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला भेटलं पाहिजे, अशा प्रकारचं आंदोलन आम्ही चालवलं आहे. माझी अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. या विमानतळामध्ये 2000 वर्षांच्या बौद्ध लेण्या होत्या, त्या वाचवण्याचं आपण आंदोलन केलेलं आहे. त्याची कोर्टात आपण केस घेऊन चाललो आहोत. न्यायालयाला आपण सांगतोय की हा न्याय झाला पाहिजे. जे 2000 वर्षाचं पुरावे असलेले जगाने सांगितलेलं जे ठिकाण आहे बौद्ध लेण्या, ते वाचले पाहिजे. ते वाचले नाही, ते तोडले, कोरोनाच्या काळातच तोडले. आपल्याला त्यांनी आंदोलन करून दिलं नाही, परंतु न्यायालयामध्ये आम्ही हा न्याय घेणार. जसं मराठा आरक्षणाच्या बाबतीत ओबीसींना पराभव झाला उच्च न्यायालयामध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेत, सुप्रीम कोर्टाने तो न्याय दिला. त्यासाठी जयश्रीताई आणि सदावर्ते भाऊ लढले आणि तो निर्णय झाला. तशाच प्रकारचा निर्णय आपण तिथे अपेक्षित ठेवतो. आज या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं म्हणून आम्ही आगरी कोळी कराडी बांधव इथे आंदोलन करतोय, भंडारी बांधव आंदोलन करतोय, परंतु महाराष्ट्रातून याला पाठिंबा भेटला पाहिजे. आणि म्हणून बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून मी सांगेन की दिबा पाटील साहेब हे बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल टाकणारे नेते होते, ज्यांनी देव नाकारला होता. त्यांनी देव नाकारला होता, स्वर्ग नाकारला होता, चमत्कार नाकारला होता. इतका महान नेता आज आमच्याकडे नाही आणि त्यांचं नाव या विमानतळाला भेटलं पाहिजे. अनेक लोकांनी मुंबईत युक्तिवाद केले की बाळासाहेब ठाकरे इंटरनॅशनल नेते आहेत, जागतिक नेते आहेत आणि दिबा पाटील हे स्थानिक नेते आहेत. मी तुम्हाला या निमित्ताने सगळ्या भावांना सांगेन की भारतामध्ये आता तरी आम्ही निर्णय घेतला पाहिजे. कुठला नेता आंतरराष्ट्रीय, कुठला महान, हे ठरवायचं असेल संविधानातच निकष आपण लावला पाहिजे. नाहीतर सगळीकडे ह्याच लोकांची नावं येतील, जे उच्चवर्णीय लोक आहेत त्यांची नावं येतील आणि मागासवर्गीयांवर सतत अन्याय होईल. आणि म्हणून भारतीय संविधानाची समतेची जी रचना आहे, भारतामध्ये समतेच्या तत्वाला जो पाठिंबा देईल आणि विषमतेला जो नकार देईल, ती जीवनमूल्य मानणारं जे नेतृत्व आहे ते संविधानिक नेतृत्व आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना संविधानिक अर्थाने या देशाचे महापुरुष मी मानतो. दिबा पाटील साहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल टाकून अशा प्रकारचं संविधानाचं रक्षण करण्याचं काम केलं. ज्यावेळी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने आम्हाला जमिनी भेटल्या होत्या, त्या जमिनी
जो कुळ कायदा झाला 1932ला झाला, 1 एप्रिल 57ला तो लागू झाला. पण इथल्या मराठ्यांच्या सरकारने, इथल्या ब्राह्मणांच्या सरकारने 1960ला MIDCचा कायदा आणला आणि आमच्या जमिनी घेतल्या. आणि त्यानंतर 70 साली सिडको आणल्याने 100% जमिनी घेतल्या. 100% जमिनी जेव्हा मागासवर्गीयांच्या घेतल्या जातात तेव्हा लढणारा नेता महाराष्ट्रात नव्हता. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर तर नव्हते. मग बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल टाकून जी लढाई केली ती लोकनेते दिबा पाटील यांनी, आणि दिबा पाटलांनी 12.5% पुनर्वसनाचा कायदा आणला. आणि याच कायद्याचं विकसित रूप आपण पाहतो की 2013चा नवीन भूसंपादन कायदा. आणि या नवीन भूसंपादन कायद्याने मागासवर्गीय बांधवांना अधिकार देण्याची रचना केलेली आहे. पण हा कायदा सुद्धा गुंडाळून 22.5% नवीन धोरण इथल्या राज्यकर्त्यांनी. आज विमानतळामध्ये मागासवर्गीय SC ST OBCंच्यावर प्रचंड अन्याय होते. मच्छीमारांना आज 1 रुपया मिळेल नाही. मुंबईचे कोस्टल रोड, सी लिंक याच्यामध्ये न्याय भेटत नाही. आज वादळामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. मला माहिती आहे अजित पवार 1ही रुपया या कोळी बांधवांना देणार नाहीत, हे सत्य आहे. आज आमच्या मागासवर्गीय बांधवांचं जे म्हणजे मागासवर्गीयांचं जे प्रमोशन मधलं जे आरक्षण आहे ते रद्द केलेलं आहे. खरं म्हणजे SC STचं आरक्षण हे संविधानिक आहे. आणि संविधानिक आरक्षण आणि त्यामध्ये प्रमोशन मध्ये आरक्षण हे देशामध्ये समता आणण्यासाठी आहे. की या मागासवर्गीय बांधवांना प्रगतीच्या रस्त्यामध्ये आणून सोडायचं आहे, प्रगतीच्या याच्यामध्ये आणायचं आहे, देशाच्या मुख्य प्रवाहात आणायचं आहे, म्हणून आरक्षण आहे. म्हणजे आरक्षण ही देशाची खरं म्हणजे खरा राष्ट्रत्व आहे. मग अजित पवारांनी तो नाकारला. मी मराठा बांधवांना सांगेन की आपला घात केलेला आहे अजित पवारांसारख्या पुढाऱ्यांनी. जे उच्चवर्णीय आहेत, ते क्षत्रिय मानसिकतेचे आहेत, ते मागासवर्गीयांचं शोषण करून इच्छितात, अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी विधानसभेत असणं हा मागासवर्गीयांच्या अन्यायाचा धोका आहे. म्हणजे अन्यायाला जास्त धोका आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं प्रमोशन मधलं जे आरक्षण आहे हे आमच्या SC ST बाबांचं जरी नाकारलं असलं तरी ओबीसीना सुद्धा तो अधिकार आहे. पण ओबीसी आरक्षणासाठीच लढत नसतील. ओबीसीच्या आरक्षणात मराठा आरक्षण घातलं तरी काही लोकांनी सांगितलं की ओबीसीना धक्का न लावता आरक्षण मिळत असेल तर आमची हरकत नाही. ओबीसीच्या मी नेत्यांचं कुठलंही नाव घेत नाही, कारण का मला माहित आहे मागच्या काळात मुंबईमध्ये आम्ही एक सभा घेतली आणि सभेमध्ये गुणरत्न सदावर्ते यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. आणि प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणाच्या वेळी जे ओबीसी नेते आले त्यांना मी सांगितलं की याच्या पुढे असं कोणी बोललेलं मला चालणार नाही. आणि म्हणून ती परिषद अशा नावाची होती, नो मराठा आरक्षण. सुरुवातच मराठे हे मागासवर्गीय नाहीत म्हणून त्यांना आरक्षण नाही, असं जो कोणी स्पष्ट बोलत असेल त्यांनी तिथे बसा. नाही, ओबीसीना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायला आमची हरकत नाही असं कोणी बोलायचं नाही. म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही हे पहिलं वाक्य. आणि आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसीला धक्का न लावता द्या, अशा प्रकारच्या स्टेटमेंटमुळे मीडियामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी प्रतिमा तयार झाली की ओबीसीचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. आणि मराठा क्रांती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांनी पण असा गैरसमज केला की सगळ्या ओबीसी बांधवांचा, महाराष्ट्रातल्या सगळ्या जातींचा पाठिंबा आहे. आज मुख्यमंत्र्यांनी परवा राज्यपालांकडे गेले त्यावेळी त्यांनी सांगितलं की इथल्या कुठल्याच लोकांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं. आणि जे सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं आणि तिथे राज्यपालांना विनंती करणे, राष्ट्रपतींना सांगायला आरक्षण द्यायला, अरे निर्णय आलेला आहे. तरी सुद्धा असं का वागतात? कारण हे मुख्यमंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या मराठा सत्तेच्या अधीन झाले, त्यांना घाबरतायत. ते घाबरतायत आणि घाबरल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. म्हणजेच आज महाराष्ट्रामध्ये मनुवाद्यांचंच राज्य आहे. इथे संविधानाचं, समतेचं राज्य नाही, शासन नाही, प्रशासन नाही. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचं महासंकट आहे आणि यामध्ये वाचायचं असेल तर अत्यंत अवघड परिस्थिती आहे. म्हणून मी बांधवांना विनंती करतो की आपली फार मोठी परीक्षा आहे आणि ही परीक्षा ज्या पद्धतीने गुणरत्न सदावर्तेंनी दिलेली आहे, घराच्या भोवती कायम पोलीस आहेत, म्हणजे एखाद्या युद्धासारखं त्या कुटुंबाला अनुभव घ्यावे लागत आहेत. ते प्रचंड हे वाईट असे अनुभव सहन करतायत आणि हे सहन करणं बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा केलं असेल. आज बाबासाहेब आंबेडकर आमच्यामध्ये नाहीत, परंतु आमच्यासाठी लढणारे हे जे लोक आहेत, महान लोक आहेत, यांना जिवंत असताना ओळखण्याची आपली पद्धत नाही. भारतावर हा एक प्रभाव आहे, मनुस्मृतीचा आणखी एक प्रभाव आहे की जिवंतपणे माणसाला मानायचंच नाही, त्यांना 4 शब्द बोलायचेच नाही, त्यांना धन्यवाद द्यायचे नाहीत. आणि म्हणून त्या दिवशी आम्ही ओबीसीच्या सभेमध्ये गुणरत्न सदावर्ते यांचा जाहीर सत्कार केला आणि सांगितलं की ओबीसी आपल्या बरोबर आहेत. हे आम्ही सांगितलं पाहिजे. आणि शिवाजी पार्कला जी बाळासाहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा आम्हाला अशा प्रकारचा सत्कार करायचा होता आगरी कोळी बांधवांना बाळासाहेबांचा, पण आम्ही त्यांना फक्त टोपी घातली आणि त्यांचा सन्मान केला, पण त्यामध्ये वेळ नव्हता. पण अशा प्रकारचे मागासवर्गीयांच्या अधिकारासाठी वर्तमान काळातले जे लोक काम करतात त्यांचं कौतुक बांधवांना आपण केलं पाहिजे, कारण हे आमचे हिरो आहेत आणि या हिरोंना आपण समोर आणलं पाहिजे. आज त्यांच्यावर उच्चवर्णीय समाजाचा राग असेल, त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करत असतील, परंतु त्यांची तत्व जर संविधानिक असतील त्या तत्वानुसार आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे. मी धन्यवाद देईन आंबेडकरी चळवळ आणि बौद्ध बांधवांना की अशा प्रकारची माणसं घडवण्याची चळवळ आपली आहे. अशा प्रकारची माणसं ओबीसीमधून सुद्धा तयार झाली पाहिजे आणि संविधानाचा अर्थ स्पष्ट करणारी वकील मंडळी असतील, राजकीय नेते असतील, विधानसभेत कायदे करणारे आमदार असतील, लोकसभेत काम करणारे खासदार असतील, अशा प्रकारची संविधानिक जी पदं आहेत त्या पदामध्ये आम्ही काम केलं पाहिजे. लोकनेते दिबा पाटील आज आमच्यामध्ये नाहीत, त्यांच्या नावाच्या आग्रहाची चळवळ या परिसरात चालू आहे आणि या चळवळीला पाठिंबा जसा मिळाला पाहिजे तसा तरुणांचा अतिशय चांगला पाठिंबा आम्हाला मिळत आहे. परंतु हे जे पदर आहेत संविधानाचे, भारतीय न्यायव्यवस्थेचे, ही उघडून सांगणारी मंडळी आमच्याकडे पाहिजे. आणि म्हणून आज या देशातला अंतर्गत जी यादवी आहे एक प्रकारची,
की जाट, गुर्जर, पटेल या जमीनदार जाती स्वतःला मागासवर्गीय घोषित करायला लागल्या आणि सांगायला लागल्या की आम्हाला ओबीसीचं आरक्षण द्या. आणि हा एक प्रकारचा अत्याचार होता, हा अन्याय होता. जो अन्याय स्वातंत्र्यापूर्वी मनुस्मृतीने अनेक वेळा इथल्या मागासवर्गीयांवर हजारो वर्ष केलेला आहे. आणि इथल्या मागासवर्गीयांना या परिस्थितीविरुद्ध, धार्मिक परिस्थितीविरुद्ध बंड करण्याची अजून मानसिक ताकद आलेली नाही. त्यामुळे आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. आणि म्हणून बांधवांना माझी विनंती आहे की बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून मागची निवडणूक आपण लोकसभा लढलो त्यावेळी मला खूप चांगला अनुभव आला आपल्या परिसराचा. लोकांनी अत्यंत चांगलं असं प्रेम दिलं आणि मनामध्ये एक आत्मविश्वास केला की आपण लोकसभेत जाऊ शकतो, आपण लोकसभेत गेलं पाहिजे. आणि लोकसभेत नरेंद्र मोदी असतील, गुजरातचे पंतप्रधान, यांना सांगितलं पाहिजे की गुजरातमधल्या महात्मा गांधींनी बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला, म्हणजे आरक्षणाला विरोध केला, वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केला. आज नरेंद्र मोदी वेगळं काय करत नाही, ते वर्णव्यवस्थेचा पुरस्कारच करतायत. देशातले प्रमुख कारखाने, प्रमुख कारखानदारी, प्रमुख आर्थिक केंद्र, लोकशाहीची केंद्र उद्योगपतींना विकली जात आहेत. पुन्हा मनुस्मृती येते. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिका घेऊन आम्हाला सगळ्यांना काम करायचं आहे. मला वाटतं माझं बोलणं खूप जास्त झालंय, जरुरीपेक्षा जास्त झालं असेल तर मी आपल्याला विनंती करेन की याच्यावर आपण बोलू शकतो, याच्यावर आपल्याला काम केलं पाहिजे. जिथे जिथे तुम्ही ग्रामपंचायतमध्ये असाल, विधानसभेत असाल, लोकसभेत असाल, आपले उमेदवार मागासवर्गीयांचे ज्यांची हृदय स्वच्छ आहेत, बाळासाहेब आंबेडकरांसारखे नेते आहेत, गुणरत्न सदावर्तेंसारखे वकील आहेत, विधिज्ञ आहेत, यांच्या कसोटीला लावून तुम्ही अशी माणसं तपासून घ्या आणि अशा माणसांच्या पाठीमागे आपली ताकद आपण उभी केली पाहिजे. ओबीसीमध्ये ही जागृती यावी अशा प्रकारचं काम आम्ही सुद्धा सुरू केलेलं आहे. ओबीसीमधल्या तरुणांमध्ये फार मोठी जागृती येते. आम्ही या विमानतळामध्ये बौद्ध लेणी वाचावीत म्हणून आंदोलन केलं, परंतु कोरोना असल्यामुळे आपल्याला ती लेणी वाचवता आली नाही, पण आपण न्यायालयामध्ये भांडणार. आणि अशाच प्रकारचं आंदोलन दिबा पाटील या ओबीसी नेत्याचं नाव या विमानतळाला भेटावे आणि बाळासाहेब ठाकरेंचा विरोध तिथे आलेला आहे. तर आता आम्ही स्पष्टपणे सांगायला गेलो, ज्या ज्या राज्यांनी मागासवर्गीयांच्या विरोधात भूमिका घेतली असेल, मग ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे का असेनात, आरक्षणाचे विरोधक आहेत, त्या नेत्याचं नाव आमच्या भूमीला आम्ही लावू देणार नाही. अशा प्रकारची स्पष्ट भूमिका इथल्या आगरी कोळी कराडी तरुणांनी घेतलेली आहे. आपण या भूमिकेचं स्वागत कराल आणि या भूमिकेसाठी आपला पाठिंबा मी अपेक्षित ठेवतो. ज्या ज्यावेळी बहुजन संघटक हे चॅनल मला बोलायची संधी इथे देईल त्या त्यावेळी बोलत जाईल, परंतु ज्या ज्या पद्धतीने आपल्याला हा पाठिंबा देता येईल तो पाठिंबा द्या. कारण या देशामध्ये 52% असलेल्या ओबीसीची चळवळ जर उभी राहिली तर निश्चितपणे एससी एसटी भावांच्या पाठीमागे एक फार मोठा बफर झोन आणि लढाऊ ताकद उभी राहील. आणि म्हणून जमिनींचे आंदोलन आपण जी करतोय त्यामध्ये महारवतनी जमिनी असतील, आदिवासींच्या जमिनी असतील, अशा ठिकाणी अनेक ठिकाणी अन्याय झालेले आहेत. अॅट्रॉसिटीच्या केसेस सुद्धा होतात. खालापूर तालुक्यामध्ये आमचे गोपीनाथ सोनवणे आहेत, त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या आईवडिलांवर हल्ला झाला. तो हल्ला झाल्यानंतर ज्या मराठा बांधवांनी हल्ला केला, मी थोडासा शोध केला, चिंतन केलं, तेव्हा लक्षात आलं की मागासवर्गीय बौद्ध समाजाची जी जमीन होती, महारवतनी जमीन होती, ती जमीन घेण्यासाठीच हा हल्ला झाला होता. म्हणजे अॅट्रॉसिटीच्या केसमध्ये सुद्धा संपत्ती लुटणं, तिथल्या मागासवर्गीय बांधवांना हाकलून लावणं, अशा प्रकारचे हेतू दिसून आलेले आहेत. आणि म्हणून यासाठी संघटितपणे लढायची गरज आहे. ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे माझी यायची तयारी आहे. पण आपण या देशामध्ये गरिबाची म्हणजे मागासवर्गीयांची सत्ता, संपत्ती, त्याची इज्जत, त्याची प्रतिष्ठा ही राखली पाहिजे. आणि हाच धडा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता. आणि त्यांचा जो संदेश आहे, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, हा जो संदेश आहे हा सैनिकांना दिलेला संदेश. सैनिक कुठल्या सैनिकांना दिला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि रयत म्हणजे कोण, तर रयत म्हणजे मागासवर्गीय लोक. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा प्रकारचं राज्य केलं, समतेचं, न्यायाचं राज्य केलं, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना राजा म्हणून स्वीकारलं. बाकीचे जे लोक राजे आहेत ते आपल्या जमिनी सोडायला तयार नाहीत. महाराष्ट्रामध्ये आजही 40,000 एकर जमिनी काही राजांच्या नावावर आहेत. लोकशाहीमध्ये कुळ कायदा असताना ते आपल्या जमिनी सोडत नाही, त्यांना राजे म्हणायची गरज नाही. यासाठी जे खरं म्हणजे भाष्यकार आहेत, गुणरत्न सदावर्ते यांच्यासारखे भाष्यकारच नाही कोणी, ते ज्या स्पष्टपणे धाडसाने म्हणतात त्यांचं धाडसाचं करावं तितकं कौतुक कमी आहे. कोरोना संपल्यानंतर मी या संविधानिक नेत्याचं एक फार मोठा कौतुक सोहळा, अभिनंदन सोहळा करणार आहे. सगळ्या ओबीसी बांधवांना जमा करणार आहे आणि सांगणार आहे की अशा प्रकारचं धाडस, अशा प्रकारचे वकील आमच्याकडे असले पाहिजेत, जे सुप्रीम कोर्टात अशा प्रकारचे केस लढतात आणि सांगतात की तुम्ही जर मागासवर्गीय नाही तर त्या आरक्षणावर तुमचा अधिकार नाही. मग तो ब्राह्मण असेल, तो क्षत्रिय असेल, तो वैश्य असेल, कुणी असेल, त्यांना सांगायची हिंमत सर्वसामान्य नागरिकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून करून दिलेली आहे. आणि ती जी जाणीव आहे, जी ताकद आहे, ती आपल्या प्रत्येक माणसामध्ये आपण ठेवली पाहिजे. असंही या कोरोनाच्या काळामध्ये कोण कधी मरेल कोणी सांगू शकत नाही. आज ज्या पद्धतीने मी इथे बोलतोय, पण मी काय अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. कारण मृत्यू हा सगळ्यांना आहे. कोरोना कसा येतो, कुठून येतो, कोणी सांगू शकत नाही. माझ्यापेक्षा कमी वयाची लोक या कोरोनामध्ये मेलेले आहेत. म्हणजे मृत्यूची भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही. मृत्यू हा अटळ आहे. जो जन्माला आलाय तो मृत्यू पावणारच आहे. परंतु संविधानिक बोलण्याचा अधिकार आपण सोडता कामा नये. गुणरत्न सदावर्तेंचं त्यांचं कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे. मला अनेकांनी सांगितलं गुणरत्न सदावर्ते असा आहेत तसा आहेत, पण त्यांच्या घरी तासन तास चर्चा केल्या, त्यांची भूमिका बघितली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा माणूस खरोखर लढाऊ माणूस आहे. आणि म्हणून त्यांची भूमिका महाराष्ट्राने समजून घ्यावी ही माझी विनंती आहे. ज्या मराठा बांधवांनी गुणरत्न सदावर्ते यांना शिव्या दिल्या त्या चुकीच्या आहेत, गैरसमजापोटी आहेत. खरं म्हणजे अशा गैरसमजापोटी, अज्ञानापोटी दिलेल्या शिव्या कोणाला लागत नसतात. पण मराठा बांधवांनी सुद्धा माझी विनंती आहे
की महाराष्ट्राची सत्ता तुमच्याकडे आहे, महाराष्ट्राचं सरकार तुमच्याकडे आहे. आजचे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षाध्यक्ष असले तरी मराठ्यांच्या पुढे जाऊ शकत नाही, शरद पवारांच्या पुढे ते जाऊ शकत नाही. तुम्हाला जे पाहिजे त्या सगळ्या सवलती तुम्ही घेतायत. मागासवर्गीयांच्या आरक्षणाला आपण कशाला विरोध करायचा, अॅट्रॉसिटीला आपण कशाला विरोध करायचा. खरं म्हणजे महाराष्ट्राने मराठा समाजाकडे जे 60% जमीन आहे, सत्ता सगळी केंद्रित झालेली आहे, सर्व प्रकारची सहकार संस्था, बँकिंग, त्याचं विकेंद्रीकरण करणं ही काळाची गरज आहे. कारण अशा प्रकारचं या सत्ताधाऱ्यांना, अजित पवार असतील किंवा त्यांचे गृहमंत्री असतील, 100 कोटी महिन्याला जर कमवत असतील, ते काम काय करणार. आणि काम करत नसतील तर निश्चितच त्यांचा नाश आहे. कारण कष्ट न करता खाणं हे निसर्गाला मान्य नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी आपलं राजमहाल सोडून गरिबांच्या दुःखासाठी जे काम केलं, 80 वर्ष जगले आणि त्यांनी फार मोठं संशोधन केलं आणि त्यांनी सांगितलं श्रम करणं, कष्ट करून प्रामाणिकपणे जगणं हेच खरं जगणं आहे. हा संदेश या देशामध्ये भगवान महावीर, भगवान बुद्धांनी दिलेला आहे. आणि तो संदेश या देशातली विषमता नष्ट करणाऱ्या लोकांचा संदेश आहे. ते बंड होतं या देशातलं मनुस्मृती विरोधातलं, परंतु आम्ही ते बंड समजून घेतलं नाही. आज भगवान महावीरांना कोणी ओळखत नाही आणि भगवान बुद्धांना तर देशात ठेवलंच नाही. तुम्ही त्या परदेशात ते गेले, त्यांचा विचार केला, त्यांचं सगळं साहित्य सगळं गेलं, चायनाकडे गेलं, जपानकडे गेलं, आपल्याकडे राहिलं नाही. परंतु या देशाला आता पुन्हा एकदा या समतेच्या, माणसाच्या न्यायाची, कष्टकऱ्यांची, कष्ट करून जगण्याची, प्रामाणिकतेची गरज आहे. आणि म्हणून मनुस्मृतीचं ही विषमता केवळ कायद्याने नष्ट होणार नाही, तर आपली मन सुद्धा बदलली पाहिजे. मी मराठा बांधवांना विनंती करेन की आपण हे आरक्षणाची मागणी करत असताना ओबीसीच्या काही नेत्यांची चर्चा केली असती, माझ्याशी जरी चर्चा केली असती, मी सांगितलं तुम्ही जर मागासच नाही तर तुम्हाला आरक्षण कसलं हे मीही सांगितलं असतं, कुठल्याही माणसाने सांगितलं असतं, गुणरत्न सदावर्तेंनी समजावून सांगितलं असतं. परंतु चुकीचा अहंकार, भडकाऊ लोकांच्या ह्याच्यामध्ये येऊन अशा प्रकारची मागणी करून देशाचं सुद्धा नुकसान झालं. आपण मागे गेलेलो आहोत. उलट ज्यांच्याकडे सत्ता तलवार आहे त्या लोकांनी या देशामध्ये न्याय करावा अशी अपेक्षा आहे. चायनामध्ये, जपानमध्ये जे सामुराई योद्धे होते, क्षत्रिय योद्धे होते, त्यांनी लोकशाहीसाठी तलवारी बाजूला ठेवल्या आहेत. आमच्याकडे सुद्धा तलवार आहे, म्हणजे आमच्याकडे सुद्धा आम्हाला तलवार अनेक आमच्या मित्रांनी, पंजाबी लोकांनी भेट दिलेली आहे. पण त्या तलवारीचा उपयोग आता राहिले नाही. आता लेखणी महत्वाची आहे, संविधान महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी, सगळ्या बांधवांनी आपापल्यामध्ये हा जो बंधुभाव आहे संविधानाने तो निर्माण केला पाहिजे. आणि ब्राह्मण, मराठा, क्षत्रिय, वैश्य या तरुणांनी आता ओळखलं पाहिजे की हजारो वर्ष ओबीसीचं शोषण मागच्या काळामध्ये मनुस्मृतीने केलेलं आहे. तुम्हाला आता वाटतं की आमच्या एवढे मार्क्स आहेत, आम्हाला पुढे जाता येत नाही, मागचे लोक पुढे चालले. अरे पण तुमच्या लोकांनी 1000 वर्ष जर शोषण केलंय, अजून 1000 वर्ष हे आरक्षण ठेवावं लागेल, तेव्हा कुठे समता होईल, तेव्हा न्याय होईल. म्हणून हे अलीकडची गोष्ट नाही, ही खूप मोठी जुनी परंपरा आहे. आणि या जुन्या परंपरेने केलेलं शोषण घालवायचं असेल तर आरक्षणाला पर्याय नाही. आणि आरक्षण देणं हा न्यायाचा विषय आहे, हा चुकीचा विषय नाही किंवा कोणाला संधी नाकारण्याचा विषय नाही. तुम्हाला कोणी संधी नाकारली, तुमच्यामध्ये क्षमता असेल तर तुम्ही कुठेही जाऊ शकता. आणि म्हणून अनेक व्यवसाय, शूद्रांचे, आमचा मच्छीमारी व्यवसाय, चर्मकार बांधवांचा व्यवसाय, कुंभारांचा व्यवसाय, हे सगळे व्यवसाय आपण करू शकतो. हे मागासवर्गीयांचे व्यवसाय म्हणून हलके नाहीत. फक्त राज्य करणं, अजित पवारांसारखं आरक्षणाच्या विरोधी काम करणं किंवा ऑर्डर सोडणं किंवा महाराष्ट्राचा खजिना लुटणं किंवा देवेंद्र फडणवीसांसारखं सगळं गोंधळ घालणं हे राज्य करणं नव्हे. राज्य करणे न्यायाचं आहे. मी फडणवीस, माजी मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री ठाकरे, उद्धवजी ठाकरे यांना सांगेन, अहो मुंबईतल्या कोळीवाड्यांना न्याय देण्याचा विषय होता. मी मागणी केली होती की या कोळीवाड्यांना प्रॉपर्टी कार्ड द्या, मुंबईतल्या, नवी मुंबईतल्या गावठाणांना प्रॉपर्टी कार्ड द्या, आम्हाला जमिनीचा अधिकार द्या. तुम्ही नागपूरच्या आदिवासींना नाही देऊ शकत. मुंबई जवळचे आम्ही लोक आहोत, मुंबईचे मालक आहोत, आमचं मीठ, आमचं मासे तुम्ही खाल्लेले आहेत, मग आम्हाला अधिकार द्या. तुम्हाला मंत्रालयात तो एका दिवसाचा निर्णय होता, तो तुम्हाला घेता आला नाही. म्हणून मी सांगतो की इथल्या ब्राह्मण जो राज्यकर्ता आहे किंवा ब्राह्मण हा जो शासक आहे, यांना सामाजिक न्याय, संविधानिक न्याय कधी करता आला नाही. आणि म्हणून इंग्रजांनी सुद्धा टिप्पणी केली की न्याय करणारे हे लोक नाहीत, हे मनुस्मृतीचे समर्थक आहेत, विषमतेचे समर्थक आहेत. आज 70 वर्षानंतर मराठा राज्यकर्त्यांविषयी असं बोलावं लागतं की राज्य करणं हे तुमचं काम नाही, तुम्ही फक्त शोषण आणि लुटमार करत आले, राज्य तुम्ही सोडून द्या. याच्यापुढे ओबीसी, एससी, एसटी महाराष्ट्राचं राज्य सांभाळू शकतात आणि आम्ही न्याय करू आणि समता आणून दाखवू. जे मराठा तरुणांमध्ये आज न्यूनगंड तयार झाले, आम्ही गरीब झालो, तुमच्यापेक्षा हजारो पटीने आमचे कोळी बांधव गरीब आहेत, त्यांच्या बोटी आता फुटलेल्या आहेत, त्यांना व्यवसाय नाही, अनेक माणसं मेलेली आहेत. पण त्यांनी कुठं जायचं, त्यांचा कोण वाली आहे. कारण मासेमारीला, समुद्राच्या वरच्या मासेमारीला समुद्रावरचा अधिकार हेच राज्य शासन मान्यच करत नाही. समुद्रावरची जी ऍक्टिव्हिटी ते राज्य शासन, प्रशासन मान्य करत नाही. आमचं आरमार इथल्या पेशव्यांनी बुडवलं, आपल्याला माहित आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या कोळी बांधवांचं, आदिवासी बांधवांचं दुःख इतकं मोठं आहे, त्यांचं इतकं शोषण, त्यांना नाव पण देत नाही, त्याला कोणी काही विचारत पण नाही. फक्त आज बघायला फडणवीस गेले, उद्या ठाकरे जातील, पण ते फोटो काढण्याच्या पलीकडे काय करणार. न्याय द्यायचा असेल तर 1 मिनिट लागेल न्याय द्यायला, ते काय फार मोठी अपेक्षा करत नाही. परंतु अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्राचे राज्यकर्ते घेऊ शकत नाही. कारण या देशातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, खास करून गुजरातचे वैश्य भारतातल्या मागासवर्गीयांना कधीच न्याय देणार नाही, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे. आणि याच्यावर फार कपाळ फोडण्यात काय अर्थ नाही. आपल्या लोकांनी आता राज्यात सत्तेसाठी उतरलं पाहिजे, प्रशासनात उतरलं पाहिजे. संघर्षाशिवाय पर्याय नाही. जो संघर्ष पुनरुत्त सदावर्तींनी केलेला आहे, तो संघर्ष पाहिला की वाटतं की आपण काहीच काम करत नाही. रात्र जागून तो माणूस अभ्यास करतो आणि रात्रभर शिव्या ऐकून स्वतःचं मन कसं जपतो आणि युक्तिवाद कसा करतो याचं पण मला आश्चर्य वाटतं. तर अशा प्रकारचं जगणं
हे जे धाडसाचं जगणं आहे, सीमेवरच्या सैनिकापेक्षा शूरता त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे जशा बंदुकीच्या गोळ्या त्यांच्या लागल्या तशा इथे पण बंदुका लागलेल्या आहेत. आणि म्हणून ह्या बांधवांनो माझी विनंती आहे की आता कोरोनानंतर आपण जगलो असलो तर निश्चितपणे राजकीय लढाई असेल, संविधानिक लढाई असेल, ती लढूया आपण मला सहकार्य कराल आणि असंच प्रेम देत राहाल अशी नम्र विनंती करतो. आणि या सगळ्या संदेशातून ज्यांना कुणाला चुकीचं वाटलं असेल, आमच्या मराठा बांधवांना काय लागलं असेल, तर त्यांना सांगतो की जे आपले अपेक्षित नाही ते आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून मी प्रत्येक वेळा भाषणामध्ये बोलतो. आज सुद्धा मी माझ्या घरातूनच बोलतोय. माझा मुलगा, माझी पत्नी हे सगळं बोलणं ऐकतोय. आणि मी नेहमी उदाहरण देतो, सांगतो की मराठा बांधवांना मराठा आरक्षण मिळेल असं 4 वर्ष सांगितलं गेलं. म्हणजे फडणवीसांनी पण फसवलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या सगळ्या राज्यकर्त्यांनी पण फसवलं. आमच्या मागासवर्गीय आमदारांनी जे सहाय्य केलं ना, गायकवाड आगर, त्यांनी पण फसवलेलं आहे. कारण जे शक्य नाही ते कधीच मिळत नाही. आणि म्हणून हे नेहमीच उदाहरण मी देतो तुम्हाला की आपण सगळेजण संसारिक लोक आहोत, लग्न झालेले आहोत. आपल्या पत्नीने सांगितलं की आज मला आकाशातला चंद्र घेऊन या, तर कुठलाच नवरा किंवा कुठलाच पती आकाशातला चंद्र घरात आणून देऊ शकत नाही, वास्तव आहे. तरी सुद्धा काही कोणी मागणी केली तर आपण एवढं सांगू शकतो की 100चा एक बल्ब आपण देऊ शकतो आपल्या घरामध्ये आपल्या पत्नीला भेट, आणि तो बल्ब आपण हॉलमध्ये किंवा कुठे लावू शकतो, पण चंद्र देऊ शकत नाही. तसं मराठा आरक्षण हे कधीच शक्य नाही. कारण मराठे मागासवर्गीय असतील तर त्यांना आरक्षण द्यायचा प्रश्न येत नाही. जे तुम्हाला कधीच मिळणार नाही त्याविषयी 28 कशाला करायचा. म्हणून जे आपल्या हातात जी काही साधनं आहेत त्या साधनांनी आपण जीवनाची प्रगती साधूया आणि हे आदर्श ठेवूया. भगवान महावीर आणि भगवान बुद्ध त्या राज्यकर्त्या लोकांनी जर आपलं राज्य सोडलं आणि लोककल्याण केलं, सम्राट अशोकाने आपली मुलं दान केली, तर हा सुद्धा पर्याय आहे. असं नाही की बाबा कायम आता शरद पवारानंतर अजित पवार, सुप्रियाताई सुळे, नंतर पार्थ पवारचा पोरगा, त्याचा पोरगा कायम सत्तेत राहणार महाराष्ट्राच्या. हे सोडून द्या, हे चुकीचं आहे. आणि हे बदल आम्ही केले पाहिजे. कुठेतरी ययातीसारखी वासना आम्ही सोडली पाहिजे की वासना माणसाला जाळून टाकते. आणि म्हणून कुठेतरी मर्यादा असली पाहिजे की सत्ता ही सर्वश्रेष्ठ नाही, तर लोककल्याण आपला खरा हेतू असला पाहिजे. आणि लोककल्याणासाठी कधीतरी त्याग सुद्धा करावा लागतो. आणि म्हणून त्यागाचा आदर्श या देशामध्ये अनेक लोकांनी दिलेला आहे, तो आम्ही स्वीकारला पाहिजे. पुन्हा एकदा नम्रपणे माझं बोलणं मी थांबवतो आणि बहुजन संघटक या चॅनलला मनपूर्वक धन्यवाद देऊन माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.